हॅलो. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. तुम्हाला स्वागत आहे आपल्या आजच्या सेशनमध्ये. आणि आपल्या आजच्या सेशनमध्ये आपण हाऊ टू राईट अ ग्रेट स्पीच याबद्दल माहिती घेणार आहोत. एक चांगलं भाषण कसं लिहायचं ते पाहणार आहोत. सुरुवातीलाच मला सांगा, पहिल्यांदा तुम्हाला माझा आवाज येतोय का? माझा ऑडिओ क्लिअर आहे का? व्हिडिओ क्लिअर आहे का? आणि स्क्रीन तुम्हाला दिसते आहे का? यस टाईप करा, हो टाईप करा, ओके टाईप करा, सो दॅट आय विल नो की आपला टेक्निकल सेटअप बरोबर आहे आणि मग आपण आपल्या आजच्या विषयाकडे थेट जाऊ शकू. परफेक्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक यू फ्रेंड, थँक यू, थँक्स अ लॉट. सो आज सुट्टीचा दिवस आहे, तसं गोपाळकालाची सुट्टी आहे आणि सुट्टीच्या दिवशी पण तुम्ही काहीतरी शिकण्यासाठी आलात, त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा धन्यवाद. आणि आपण एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत थिंक स्मार्ट मध्ये. त्याच्यामध्ये आपण मागचा जो एपिसोड बघितला होता त्याच्यात आपण सभेमध्ये बोलताना जी भीती वाटते ती भीती कशी घालवावी याबद्दल शिकलो, आणि आता आपण स्पीच कशी तयार करावी याबद्दल शिकणार आहोत, आणि पुढे आपण ती स्पीच डिलिव्हर कशी करावी याबद्दल आणखी 2 सेशन घेणार आहोत. तर मित्रांनो, सुरुवातीलाच तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमच्यापैकी किती जणांनी ऍक्च्युली स्टेजवर उभं राहून भाषण केलेलं आहे आतापर्यंत? केलं असेल तर यस लिहा, केलं नसेल तर नो लिहा. हे मला फक्त समजून घेण्यासाठी की किती जण आहेत ज्यांनी ऑलरेडी भाषण केलेलं आहे. बऱ्यापैकी लोक आहेत ज्यांनी भाषण केलेलं आहे, विच इज गुड. व्हेरी गुड. आज आपल्याकडे जास्त भाषण केलेले लोक आहेत. ओके. 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 ठीक आहे, काही हरकत नाही. काही यस आहेत, काही नो आहेत. नेहमीप्रमाणे मिक्स पॉप्युलेशन आहे आपल्याकडे. काही लोकांनी भाषण केलंय, काही लोकांनी बिलकुल केलेलं नाहीये. काही हरकत नाही. आज आपण स्टेप बाय स्टेप स्ट्रक्चर शिकणार आहोत की कशा प्रकारे आपण एक चांगलं भाषण लिहू शकतो. लिहिणं फार महत्वाचं आहे. बऱ्याच जणांना वाटतं की मी एवढा जबरदस्त स्पीकर बनेन की माझ्यासमोर माईक धरला की मी धाड 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 बोलेन. आणि बऱ्याच वेळा असं होतं, काही लोक एवढे चांगले वक्ते पण असतात, पण चांगला वक्ता असला म्हणून चांगलं भाषण होतं असं नाही. हा फरक पहिल्यांदा सुरुवातीलाच आपल्याला समजून घेतला पाहिजे. चांगला वक्ता खूप चांगलं बोलतो, पण चांगलं भाषण हे समोरच्या व्यक्तीला काहीतरी करायला प्रवृत्त करतं. नुसतं खूप चांगलं बोलणारा माणूस कामाचा नाहीये. तर जे तुम्ही बोलताय, जे कंटेंट आहे ते समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्याला ते आवडणं, पटणं, त्यातून ऍक्शन घेणं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळेला चांगलं भाषण म्हटलं लोक चांगलं बोलण्यावर फोकस करतात, पण त्याच्यामुळे हा जो बेसिक मुद्दा आहे, कोर कंटेंट जे आहे ते मागे कुठेतरी राहून जातं. आणि म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, आणि मी स्वतः देखील हे करतो, की माझं भाषण मी आधी लिहितो. एकदा नाही तर 10दा लिहितो. ते काय प्रोसेस आहे त्याची ते आज आपण बघणार आहोत. जे मी प्रॅक्टिकली करतो ते मी तुम्हाला आज शिकवणार आहे. सो मित्रांनो, आर यू रेडी? आर यू रेडी टू लर्न दिस न्यू टॉपिक, हाऊ टू राईट अ ग्रेट स्पीच? एक चांगलं भाषण लिहायला कसं शिकणार, कसं लिहायचं हे आपण आज शिकणार आहोत. तुम्ही तयार आहात का? तयार असाल तर रेडी टाईप करा. हे सगळे पॉइंटर्स आहेत. इंग्रजीमध्येच मी पॉइंटर्स लिहितो, पण मी समजावतोय ते मराठीत आहे. सो डोंट वरी अबाउट इट. इंग्लिश मध्ये समजावतो मी, मराठी प्लस इंग्लिश. ओके, गुड, ग्रेट, थँक यू फ्रेंड. सो आय विल स्टार्ट विथ समथिंग, अ स्टोरी. ही गोष्ट आहे जेव्हा मी जॉब करत होतो, गोदरेज या कंपनीमध्ये मी होतो, आणि
त्यावेळेला आमच्या कंपनीमध्ये एक ब्लड डोनेशन ड्राईव्ह होती. ब्लड डोनेशन ड्राईव्ह, रक्तदान शिबिर होतं. आणि काही लोक जे उत्स्फूर्तपणे रक्तदान शिबिरामध्ये जातात ते जाऊन रक्त देऊन आले. पण ओव्हरऑल बीएमसी म्युनिसिपल कॉर्पोरेशनची ती ड्राईव्ह होती आणि त्यांनी आमच्या कंपनीमध्ये 2 दिवसासाठी अरेंजमेंट सगळी केली होती. आणि ओव्हरऑल रिस्पॉन्स जसा यावा, कारण गोदरेज कंपनीमध्ये असे 5-6 हजार लोक तिथे कामाला असतात, तर त्या मानाने तितकासा रिस्पॉन्स नव्हता. आणि काही लोक कामात होते, काही रेग्युलर आपले बिझनेस चालूच होता, त्याच्यामुळे काही लोकांना वेळ नसल्यामुळे जमलं नसेल जायला. पण ओव्हरऑल रिस्पॉन्स कमी होता. आणि त्याच्यानंतर एक आम्हा सगळ्यांना डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट एक माणूस येऊन भेटायला लागला आणि तो आम्हाला ब्लड डोनेशनसाठी जा हे सांगायला लागला. पण हे सांगण्याची त्याची पद्धत जी होती ती अतिशय वेगळी होती. आणि त्या माणसाने सगळ्यांना जमा केलं एकत्र, एक एक 25, 30, 50 लोक जमा झाल्यानंतर तो एक स्टोरी सांगायचा. आणि ती स्टोरी हार्डली 5 मिनिटाची होती ती. तो काय फार वेळ तिथे थांबायचा नाही. पण एका लहान मुलीची, जिला सतत ब्लड रिप्लेसमेंट करायला लागायची तिच्या आजारामुळे, त्याच्यामुळे तिला सतत दर आठवड्याला, दर 8-10 दिवसांनी तिला तिच्या शरीरातलं रक्त बदलून घ्यावं लागायचं. आणि तिची स्टोरी त्याने सांगितली आणि ती सांगण्याची पद्धत, तिचं ऍक्च्युली तिचं नाव, तिचं वय, ती कुठे राहते, या सगळ्या गोष्टी तो सांगत होता. आणि ते ऐकल्यानंतर मग आपसुकच लोकांना इम्पॉर्टन्स कळली आणि ते जायला लागले. आणि अचानक मग तो फ्लो ब्लड डोनेशनसाठी येणाऱ्या लोकांचा फ्लो एवढा वाढला की तिकडे रांगा लागल्या. आणि देन आय रिअलाइज की असं का झालं, की त्याने तर फक्त 5च मिनिटांमध्ये हे एक स्टोरी सांगितली. त्याने एक भावनिक आवाहन केलं होतं. आणि त्यावेळेला मला पब्लिक स्पीकिंगची खरी पॉवर समजली. तो व्यक्ती बीएमसी मध्ये काम करणार होता, हॉस्पिटलचा ब्लड डोनेशन, मला त्यांचं नाव माहिती नाही आहे, क्वाईट सिनियर फेलो. पण ज्या एनर्जीने आणि ज्या आत्मीयतेने ती स्टोरी ते प्रत्येक वेळेला दर 25-30 माणसाने ते सांगत होते. सो एका डिपार्टमेंटमध्ये गेले, तिथल्या लोकांना जमा केलं, पुन्हा पुढच्या डिपार्टमेंटमध्ये गेले, तिथल्या लोकांना जमा केलं. सो अशी ती स्टोरी मे बी दिवसभरात त्यांनी 25-30 ग्रुप्सना सांगितली असेल. पण ती सांगण्याची एनर्जी, सांगण्याची पद्धत अमेझिंग होती. आणि दिस इज द पॉवर ऑफ पब्लिक स्पीकिंग. पब्लिक स्पीकिंगमुळे असं म्हणतात ना, वक्ता दशसहस्त्रेषु, म्हणजे एक वक्ता, एक चांगलं बोलणारा व्यक्ती किंवा एक चांगलं भाषण हे 10,000 सैनिकांना पुरून उरेल इतकं प्रभावी असतं. तर पुढचा प्रश्न मला तुमच्यासाठी आहे की तुमच्या माहितीतला चांगला स्पीकर कोणता, तुम्हाला आवडणारा? मला बघायचं आहे की तुम्हाला कोणते कोणते स्पीकर्स आवडतात. चांगला वक्ता, चांगला स्पीकर किंवा चांगलं भाषण तुम्ही आतापर्यंत ऐकलेलं कोणतं आहे? ओके, संदीप माहेश्वरी, व्हेरी गुड. सुधा मूर्ती, नरेंद्र मोदी, सिस्टर शिवानी, व्हेरी गुड. राज ठाकरे, नरेंद्र मोदी, शिवाजी भोसले, व्हेरी गुड. हरी नरके सर, ओबामा, वाव. राजीव दीक्षित, नितीन गडकरी, शिवाजीराव भोसले, व्हेरी गुड. अरे वा, बऱ्याच जणांनी शिवाजीराव भोसलेंचं नाव घेतलंय, क्वाईट सरप्राइजिंग. गौर गोपाल दास, व्हेरी गुड. अमिताभ बच्चन, अटल बिहारी वाजपेयी, यशवंत पाटणे, नरेंद्र मोदी, जयशंकर, राजीवजी, बाळासाहेब ठाकरे, व्हेरी गुड, व्हेरी गुड. फडणवीस, व्हेरी गुड. संदीप महेश्वरी नाव आलंय. शिवाजीराव भोसले, बट नॉट हर्ड. ओके. अरे, शिवाजीराव भोसले यांचं ऐकण्याची गोष्ट आहे, वाचण्याची गोष्ट नाही आहे. व्हेरी गुड, सुपर सुपर, ग्रेट. थँक्यू फॉर ऑल दिस. म्हणजे मला असं वेगळंच काहीतरी नाव येतं का बघायचं होतं. वेगळंच काही नाव नाही आलं, हे नेहमीची आपली नावं आहेत ती आलेली आहेत. सो मित्रांनो, तुम्हाला काहीतरी स्पेसिफिक त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या भाषणाबद्दल काहीतरी आवडलं असेल, पटलं असेल. आता आपण जे स्ट्रक्चर बघणार आहोत, ते स्ट्रक्चर बघत असताना तुम्ही तुमचं जे आवडतं भाषण किंवा आवडता व्यक्ती जे आहे त्याच्याशी रिलेट करायचं आहे. ओके, मी तुम्हाला एक एक उदाहरण नाही सांगणार आहे, कारण तुमच्या प्रत्येकाच्या मनात एक उदाहरण आहे. मी जे तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला त्यांच्याशी जोडून बघायचं आहे की हे करतात की नाही करत. काही लोक काही स्टेप्स करत असतील, काही लोक काही स्टेप्स नसतील करत. ओके, सो म्हणून मी तुम्हाला हे सुरुवातीलाच एक प्रायमिंग म्हणून दिलेलं आहे की आपल्या डोक्यामध्ये एक आपण आदर्श स्पीकर ठेवूया आणि तो या फॉलो करतो का स्टेप्स, आणि
त्याच्या स्पीचमध्ये काय असं आहे जे चांगलं आहे, काय असं आहे जे आपल्याला घेता येईल. ओके, सो असे कंपॅरेटिव्ह स्टडी आपण करणार आहोत. ओके, सो आत्ता आपल्या विषयाला आपण सुरुवात करतोय. सुरुवात करण्याच्या आधी क्विकली मी एक माझं इंट्रोडक्शन देतो आणि त्याच्यानंतर थेट विषयाकडे जातो. आय होप तुम्हाला स्क्रीनवर दिसते. मी थोडं मोठं करतो. माझं नाव सलील सुधाकर चौधरी. नेटभेट ई लर्निंग सोल्युशन्स या मराठीमधून ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या संस्थेचा मी फाउंडर आहे, संस्थापक आहे. मित्रांनो, नेट भेट या नावामध्येच आहे सगळं. जसं आपण आत्ता नेटवर भेटतोय, जसं आपण आत्ता ऑनलाईन भेटतोय, तर त्याच प्रकारे नेट भेटच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. आणि हे जे शिक्षण आहे हे आम्ही 2015 सालापासून ऑनलाईन स्वरूपात द्यायला सुरुवात केली आणि ते देखील केवळ आपल्या मातृभाषेत, मराठी भाषेमध्ये. मित्रांनो, मला सांगायला आनंद वाटेल की आतापर्यंत 75,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नेटबेटचे वेगवेगळे कोर्सेस केलेले आहेत आणि आतापर्यंत आम्ही 140 कोर्सेस लॉन्च केलेले आहेत. यामध्ये हेल्थ, वेल्थ, फिटनेस, फायनान्स, मार्केटिंग, बिझनेस, मॅनेजमेंट, आर्ट, कॅलिग्राफी, म्युझिक असे अनेक विषय आहेत जे जे या पृथ्वी तलावर आपण ऑनलाईन शिकू शकतो, मराठीतून शिकू शकतो. त्या सगळ्या गोष्टी शिकवण्याचा आमचा प्रयत्न असतो. आणि वेगवेगळ्या सोशल मीडिया चॅनलवर आमचे अनेक फॉलोअर्स आहेत. 3 लाखाहून जास्त फॉलोअर्स आहेत. युट्यूब असो, फेसबुक असो, इंस्टाग्राम असो, व्हॉट्सअप असो. आणि मित्रांनो, एक छोटंसं पण तरी महत्वाचं असं विजन घेऊन आम्ही काम करतोय. ते आमचं विजन काय आहे आणि हे विजन मी प्रत्येकाला नेहमी सांगतो, कारण या विजनमुळे तुमचा माझा कनेक्ट होणार आहे. तो असा की आमचं विजन आहे टू डेमोक्रेटाइज एज्युकेशन. शिक्षणाचं आम्हाला लोकशाहीकरण करायचं आहे. लोकशाहीमध्ये मित्रांनो प्रत्येकाला समान अधिकार असतो, समान त्याच्या मताला समान दर्जा असतो. आणि आम्हाला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा पण समान दर्जा मिळाला पाहिजे, समान अधिकार मिळाला पाहिजे. कुणी असं म्हटलं नाही पाहिजे की मी गावामध्ये राहतो म्हणून मला चांगले शिक्षक मिळत नाहीत. कुणी असं म्हटलं नाही पाहिजे की माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मला चांगलं शिकता येत नाही. कुणी असं म्हटलं नाही पाहिजे की मला इंग्रजी येत नाही म्हणून मला चांगलं शिक्षण मिळत नाही. सो थोडक्यात काय की तुम्हाला ज्या भाषेत कळेल, तुम्हाला जिथे राहून शिकता येईल, तिथे तुम्हाला ते शिकता आलं पाहिजे. आणि मग मी नेहमी सांगतो असं की तुम्ही भले आंबेगावात असा, अंबरनाथमध्ये असा, एम्स्टरडॅम मध्ये असा किंवा अमेरिकेमध्ये असा, जगाच्या पाठीवर कुठेही असाल आणि तुमच्या हातात एक स्मार्टफोन, इंटरनेट कनेक्शन असेल, तर तुम्ही तुमच्या मनाला येईल ते गोष्ट शिकू शकता. तुमच्या वेळेनुसार शिकू शकता. पहाटे 5 वाजता, रात्री 12 वाजता, तुम्हाला जेव्हा सवड असेल, तुम्हाला जेव्हा आवड असेल, त्यावेळेला तुम्ही शिकू शकता. आणि हे आहे शिक्षणाचं लोकशाहीकरण. हे सगळे विषय जे आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय, अनेक विद्यार्थी ते शिकतायत, अनेक वयोगटातले विद्यार्थी ते शिकत आहेत. अगदी 8 वर्षापासून वयवर्ष 80 पर्यंत आमचे वेगवेगळे विद्यार्थी आहेत. सो मित्रांनो, हे नेटभेटचं काम आहे आणि शिक्षणाच्या क्षेत्रात बरंच काही करायचं आहे. ही तर केवळ सुरुवात आहे. तुमचा त्याच्यासाठी सपोर्ट असणं गरजेचं आहे आणि मुख्य म्हणजे कनेक्ट असणं गरजेचं आहे. कारण जे काही काम आम्ही हे नेटभेटच्या माध्यमातून करतोय ते तुम्हाला पटतंय का? कनेक्ट होतंय का? आवडतंय का? आवडत असेल तर कमेंट्समध्ये कनेक्ट असेल या. तुमचा माझा कनेक्ट झाला की मला एक वेगळी ऊर्जा मिळते आणि मला पुढचं सेशन घेऊन जाण्यासाठी खूप मजा येते. सो तुमचा माझा कनेक्ट होत असेल, तुम्हाला आमचं काम आवडत असेल तर कनेक्ट असं कमेंटमध्ये टाईप करा. ग्रेट, थँक्यू. त्यानंतर मित्रांनो, आणखीन एक गोष्ट नेटबेट बद्दल मला तुम्हाला सांगायला आवडेल, ती म्हणजे मास्टर माइंड सिरीज. आता आपण नेटबेट मास्टर माइंड सिरीजच्या अंतर्गतच भेटत आहोत. गेल्या वर्षी लॉकडाऊन मध्ये माझ्या डोक्यामध्ये ही संकल्पना आली, ज्या वेळेला मी नेटबेटला नेटफ्लिक्स बरोबर कम्पेअर करत होतो आणि मी विचार करत होतो की नेटफ्लिक्सवर तर आपण एवढा वेळ घालवतो, लोक खूप टाइमपास करतात, अनेक वेब सिरीज बघतात, बिंज वॉचिंग करतात. मग तसाच तेवढाच वेळ स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी, शिकण्यासाठी दिला तर. आणि या थॉट मधून मास्टर माइंड सिरीज आली. जसं नेटफ्लिक्सवर वेब सिरीज असतात तशी ही एज्युकेशनल सिरीज आहे. आम्ही सुरुवात एका सिरीज मधून केली, पुढे त्याचं नामांतर आम्ही थिंक स्मार्ट असं केलं, जी आपण आज बघत आहोत. आज आपण थिंक स्मार्टचं सेशन बघत आहोत, ज्याच्यामध्ये थिंकिंग, बिहेवियर आणि ओव्हरऑल आपली पर्सनल प्रोफेशनल डेव्हलपमेंट याच्या संदर्भात आपण थिंक स्मार्ट मध्ये अनेक विषय घेतो.
टेक स्मार्ट ही जी दुसरी सिरीज आहे ती त्याच्यामध्ये नावाप्रमाणेच टेक्नॉलॉजी आपण शिकवतो, ज्याच्यामध्ये अनेक वेब ऍप्स असतील, सॉफ्टवेअर्स असतील, ऍप्स असतील, जे आपलं दैनंदिन आयुष्य खूप चांगलं करू शकतात, पण केवळ आपल्याला माहिती नाहीये म्हणून आपण त्याचा फायदा घेत नाही. टेक्स्मार्ट मध्ये आपण असे अनेक टूल्स शिकतो. पुढची कॅटेगरी आहे मनी स्मार्ट, ज्याच्यामध्ये आपण पैशाशी संबंधित अनेक गोष्टी शिकतो. पैसा कसा कमवावा, कसा वाढवावा, कसा टिकवावा, कसा गुंतवावा, कसा वापरावा, या गोष्टी आपण मनी स्मार्ट मध्ये शिकतो. त्यानंतर पुढची सिरीज आहे बिझ स्मार्ट. बिझ स्मार्ट मध्ये आपण बिझनेस कसा सुरू करावा, कसा वाढवावा, मार्केटिंग, मॅनेजमेंट, बिझनेस डेव्हलपमेंट, सेल्स, प्लॅनिंग, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये शिकतो. आणि शेवटची सिरीज आहे मित्रांनो बुक स्मार्ट, ज्याच्यामध्ये आपण जगातली सर्वोत्तम अशी पुस्तकं घेतो, जी पर्सनल, प्रोफेशनल डेव्हलपमेंट, मॅनेजमेंट, बिझनेस अशा विषयांची पुस्तकं, जी बेस्ट सेलर पुस्तकं आहेत ती घेतो आणि त्याची मराठीमध्ये ऍक्शनेबल समरी तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देतो. सो मित्रांनो, या 5 सिरीज आहेत. दर महिन्याला एक एपिसोड असतो. सो महिन्याला हे 5 एपिसोड लाईव्ह रिलीज होतात, जसं आता आपण लाईव्ह शिकत आहोत. आणि हे लाईव्ह शिकणं फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. तर हे झालं नेटबेट मास्टर माइंड सिरीज बद्दल. आणि आता आपण जास्त वेळ न घालवता थेट जाऊया आपल्या विषयाकडे, की एक चांगलं स्पीच कसं लिहावं. ओके, सो सगळ्यात पहिला प्रश्न मित्रांनो, की का लिहावं, स्पीच का लिहावं? एक उत्तर मी मगाशीच दिलेलं आहे तुम्हाला. आणि मी असे थोडं इंटरॅक्टिव्ह ठेवणारं सेशन आहे, थोडं तुम्हाला चॅट मधून उत्तर द्यायचे आहेत. तुमच्या मते स्पीच का लिहावं? मुद्दा पटवून देण्यासाठी, चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, प्रिपरेशनसाठी. व्हेरी गुड. बोलायला सोपं जावं म्हणून, फॉर डेफिनेटनेस. परफेक्ट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो हा पहिल्यांदा डाऊट मनातून काढून टाका. कोणालाही असं वाटत असेल की मी स्पीच न लिहिता थेट जाऊन धाडधाड बोलेल, तर तसं प्लीज करू नका. स्पीच लिहा, तुमचे विचार पेपरवर उतरवले तर त्या प्रोसेसमध्ये बरीच आपल्या थॉटमध्ये क्लॅरिटी येते. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जर प्रिपेअर होऊन गेलात, एक तुम्ही स्पीच बनवली, त्याचं प्रिपरेशन केलं, तर भीती वाटत नाही स्पीच देताना आणि एक चांगला लॉंग लास्टिंग इम्पॅक्ट राहतो. तुमचे जे विचार आहेत ते विचार माइंड मॅप सारखे असतात. हा आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतो ना, हा माइंड मॅप आहे. तिथे एकाला बटनाला क्लिक केलं का अजून 4 शाखा उघडतात, अजून त्याला क्लिक केलं का अजून 4 शाखा उघडतात. सो आपलं माइंड आहे ना, हे असंच काम करत आहे. आणि म्हणून जर तुम्ही थेट बोलायला गेलात तर तुमच्या डोक्यात एक विचार येईल, ते बोलता बोलता तुम्हाला दुसरा येईल, तिसरा येईल आणि तुम्ही वाहवत जाल. तर तो फोकस राहण्यासाठी, आपल्या थॉट्सची आउटलाईन एक क्लिअर होण्यासाठी लिहिणं गरजेचं आहे. इट सेव्स यू फ्रॉम अननेसेसरी एरर्स. कधी कधी बोलताना काहीतरी आपण बोलून जातो, बरळून जातो. आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये सगळं कॅप्चर होत आहे, सगळं व्हिडिओमध्ये आहे, सगळं फेसबुकवर जातं, सगळं लोकांना दिसतं. त्याच्यामुळे आजच्या जमान्यात तर विदाऊट प्रॅक्टिस काही बोलणं फार फार कठीण आहे. आत्ताच काही कलाकारांना त्याची प्रचिती आली, तुम्हाला माहिती असेल की आपण माईक समोर आल्यानंतर आपल्याला एक उत्साह येतो, एनर्जी येतो आणि आपण बोलायला लागतो धाड 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 धाड, आणि मध्येच कुठेतरी काहीतरी अनप्रिपेअर्ड तोंडातून निघून जातो, ज्याचा पुढे भविष्यात फार त्रास होऊ शकतो. सो अननेसेसरी एरर्स होत नाहीत आणि एक लॉंग लास्टिंग इम्प्रेशन राहतं. कारण एक तयार केलेलं स्पीच असेल तर ते डिलिव्हर करण्यातला इम्पॅक्ट चांगला राहतो आणि समोरच्या व्यक्तीला ते दीर्घकालीन लक्षात राहतं. आणि म्हणून स्पीच आपण लिहिलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण बघणार आहोत, आज आपण 3 गोष्टी प्रामुख्याने शिकणार आहोत. पहिलं म्हणजे लर्न द स्ट्रक्चर. एक चांगलं भाषण आपण कशा प्रकारे लिहू शकू, संभाषण नाही, एक चांगलं भाषण आपण कशा प्रकारे लिहू शकू, त्याचं स्ट्रक्चर बघणार आहोत, त्याची प्रोसेस बघणार आहोत आणि आपले ऑडियन्स कोण आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. ओके, सो मित्रांनो, देर आर 7 स्टेप्स. 7 पायऱ्या आहेत ज्या आपण आज बघणार आहोत एक चांगलं भाषण लिहिण्याच्या. पण त्यापूर्वी मला थोडंसं भाषणांबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. भाषणं वेगवेगळ्या प्रकारची असतात, वेगवेगळ्या लेंथची असतात, वेगवेगळ्या ठिकाणी केलेली असतात, बरोबर. उदाहरणार्थ पॉलिटिकल स्पीचेस असतात, मोटिवेशनल स्पीचेस असतात, एज्युकेशनल स्पीचेस असतात, किंवा मग कधी कंडोलन्सेस साठी स्पीचेस असतात, कधी तुम्ही कुठल्या पार्टीला जाल तिथे कदाचित तुम्हाला स्पीच करावं लागेल. सो असं वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे स्पीचेस असतात, वेगवेगळ्या टाइम ड्युरेशनचे असतात,
कधी मे बी तुम्हाला तासभर बोलायचं असेल, कधी 10 मिनिटं बोलायचं असेल, कधी अर्धा तास बोलायचं असेल, कधी 1 मिनिट बोलायचं असेल. ओके, सो माझं असं सांगणं आहे की कितीही वेळ असू दे, तुम्ही प्रिपरेशन लेखी करणं गरजेचं आहे. 1 मिनिटाचं स्पीच असेल तरी सुद्धा. ओके, आणि कुठलीही ओकेजन असली, जरी कॅज्युअल असलं तरी सुद्धा बोलण्याचा, आपण काय बोलणार आहोत, काय मुद्दे घेणार आहोत याचा आपल्याला माहिती पाहिजे. किमान तुमच्याकडे पेपरवर ते लिहिलेले पाहिजेत. अगदी छोट्या स्पीचसाठी किंवा कॅज्युअल स्पीचसाठी एवढी तयारी केली नाही तरी चालेल, पण किमान मुद्दे पेपरवर लिहिणं आवश्यकता आहे आणि त्याचं 2-3 वेळा त्याच्यात फिल्टरिंग करून बदल करणं आवश्यक आहे. विदाउट प्रिपरेशन स्पीच द्यायला जाऊ नका. हा माझा सोपा साधा नियम आहे. तो तुम्हाला इथे कमेंटमध्ये लिहायचा आहे, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. काय नियम? विदाउट प्रिपरेशन स्पीच द्यायला जाऊ नका. नेव्हर एव्हर. आणि ते तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं वाक्य. क्विकली, आय एम वेटिंग फॉर यू. परफेक्ट, परफेक्ट, थँक्यू. तुम्ही म्हणाल काय शाळेतल्या मुलांसारखं लिहायला सांगताय, पण मित्रांनो हे महत्वाचं आहे. विदाउट प्रिपरेशन जाऊ नका. सो पहिल्यांदा मी तुम्हाला पॉइंट सांगतो. 7 आपण पॉइंट्स बघणार आहोत. पहिल्यांदा टॉपिक सिलेक्शन, विषय निवडण्याबद्दल थोडं बोलणार. त्याच्यानंतर पर्पज ऑफ द टॉक, त्याच्यानंतर टार्गेट ऑडियन्स, त्याच्यानंतर WIIFM म्हणजे व्हॉट्स इन इट फॉर मी, याचा अर्थ मी तुम्हाला नंतर सांगेन. त्यानंतर आउटलाईन, त्याच्यानंतर फर्स्ट ड्राफ्ट आणि त्याच्यानंतर एडिटिंग. सो अशा या स्टेप्स आपण स्पीच लिखाणाच्या बघणार आहोत. ओके, त्यापूर्वी मित्रांनो आता एक रेफरन्स म्हणून तुम्हाला सांगतो. आता जे आपण भाषणाची तयारी करतोय ती एक की नोट आहे. की नोट म्हणजे एक साधारण 20 मिनिटाचं वगैरे भाषण असतं. जनरली स्लाइड्सच्या मदतीने केलं जातं, पण आज आपण स्लाइड्स बद्दल नाही बोलणार आहोत. ते मी पुढच्या एपिसोडमध्ये घेणार आहे, स्लाइड्स कशा बनवायच्या त्याबद्दल. सो एक साधारण 15 ते 20 मिनिटाचं एक भाषण आहे. या दृष्टीने आपण आजच्या आपल्या ट्रेनिंगकडे बघणार आहोत. एक एक ओशोंची एक स्टोरी आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी कोणाला तरी असा प्रश्न विचारला होता आणि त्याच्यामध्ये उत्तर असं होतं की जर मला 1 तास भाषण करायचं असेल तर मी फार तयारी करत नाही. जर मला अर्धा तास भाषण करायचं असेल तर मी थोडीशी तयारी करून जातो. जर मला 15 मिनिटं भाषण करायचं असेल तर मी 2 दिवस तयारी करतो. आणि जर मला 2च मिनिटाचं भाषण करायचं असेल तर मात्र मी 2 दिवस तयारी करतो. याचाच अर्थ जेवढा तुमच्याकडे कमी वेळ आहे, म्हणजेच काय, कमी बोलायचंय, कमी वेळेत डिलिव्हर करायचंय, त्यावेळेला विचार जास्त केला जातो. भाषण म्हणजे फाफट पसारा नव्हे. भाषण म्हणजे माईक समोर आलाय आणि माणूस सुटलाय आणि मग शेवटचं कोणतरी येऊन सांगतो बस बाबा आता तुझा टाइम झाला, किंवा बस बाबा लोक टाळ्या वाजवायला लागतात मध्येच किंवा चुळबुळ व्हायला करायला लागतात. तसं भाषण इथे अपेक्षित नाही, आजच्या आपल्या सेशनमध्ये अपेक्षित नाही. आपण एक टाइम केलेलं, म्हणजे वेळ ठरवून केलेलं, एक साधारण 10-15 जास्तीत जास्त 20 मिनिटाचं, सो ऍव्हरेज 15 मिनिटाचं भाषण जे आहे ते कसं असावं त्याच्याबद्दल आपण आता बोलणार. हे फक्त नीट लक्षात ठेवा. त्याला की नोट स्पीच म्हणतात जनरली, पण तुम्ही काही म्हणा त्याला, साधारण वेळ 15 मिनिटाचा आपल्याला असणार आहे. त्या दृष्टीने आपण भाषणाची आज तयारी करतोय. सो फर्स्ट पॉइंट इज टॉपिक सिलेक्शन. टॉपिक सिलेक्शन मध्ये मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा जो विषय आपण निवडत आहोत त्या विषयाबद्दल आपण पॅशनेट पाहिजे. आपल्यालाच त्या विषयाबद्दल आत्मीयता पाहिजे, आवड पाहिजे. भले नॉलेज पूर्ण नसेल. दुसरा पॉइंट नॉलेज आहे बघा. भले तुम्ही त्याच्यात एक्सपर्ट नाही आहात, पण विषयाची आवड मस्ट आहे. कारण विषयाची आवड आपल्या बॉडी लँग्वेज मधून कम्युनिकेट होते. जर एखाद्या बोरिंग टॉपिकवर तुम्ही भाषण पाठ करून गेलात तर मात्र प्रॉब्लेम होईल. उदाहरणार्थ मी जे तुम्हाला सुरुवातीला स्टोरी सांगितली ती त्या व्यक्तीला आत्मीयता होती. अदरवाईज तुम्ही विचार करा, जो माणूस BMC मध्ये आहे आणि ब्लड कलेक्शनचं काम करतोय तो किती बोरिंग होईल ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. त्याचं लाईफ किती बोरिंग होईल. तो म्हणेल की काय मला सगळ्यांच्या मागे आपलं ब्लड डोनेट करा मागत फिरायला लागतंय. पण त्याचा अप्रोच वेगळा होता, बिकॉज तो पॅशनेट होता. तो जे करतोय, आपण जेव्हा ब्लड देतो ते ब्लड तो जमा करतो,
त्याच्यानंतर तो ब्लड बँकमध्ये घेऊन जातो, तिकडे सॉर्टिंग करतात, मग ते स्टोअर करतात, मग ते कधीतरी इमर्जन्सीमध्ये कोणाला तरी मिळतं. ही सगळी प्रोसेस जी आहे, ही प्रोसेस बद्दल तो पॅशनेट आहे, कारण एंड रिझल्ट त्याच्या डोक्यामध्ये आहे. ओके, सो उगाचच काहीतरी एखादा विषय खूप चांगला हॉट आहे आणि म्हणून तो घेऊया, किंवा तुम्ही युट्यूबवर सर्च केला. बऱ्याच वेळेला असं होतं ना, की तुम्हाला एखाद्या स्पर्धेत जायचंय फॉर एक्झाम्पल भाषणाच्या, आणि विषय दिला जातो आणि मग तुम्ही युट्यूबवर जाऊन त्याच्याबद्दल सर्च करता. पण त्या विषयाबद्दल तुम्हाला आत्मीयता नसेल, तुम्हाला प्रेम नसेल, तुम्हाला पॅशन नसेल, तर असे विषय डेफिनेटली घेऊ नका, कारण ते तुमच्या बॉडी लँग्वेज म्हणून कळतात. ओके, ते कम्युनिकेट होतात समोरच्या व्यक्तीला, आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कम्युनिकेशन मध्ये आपल्या शब्दांपेक्षा आपली बॉडी लँग्वेज जास्त कामाची असते, जास्त महत्वाची असते. ते कधी असं होणार नाही. फॉर एक्झाम्पल, एक साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. जेव्हा एक मुलगा आणि मुलगी, तरुण मुलगा आणि मुलगी समोरासमोर आहेत, बोलतायत, आणि जर त्या मुलीला तो मुलगा आवडत असेल, तर तिचं पायाचा अंगठा त्याच्या दिशेने असतो. जर आवडत नसेल, तर तो विरुद्ध दिशेला असतो किंवा उलट्या कोणत्या तरी दिशेला असतो. बॉडी लँग्वेज बरंच काही कम्युनिकेट करत असते. ओके, सो तुमचा विषय जर तुम्हाला आवडीचा असेल, पॅशनेट असाल, तर तो चांगल्या प्रकारे तुम्हाला कम्युनिकेट करता येईल, आणि त्यानंतर त्याच्यात नॉलेज घेता येईल. बरोबर की नाही? जर तुम्हाला कोणी मॅथ्सचा सांगितलं, एखादा मॅथ्सचा थिअरम एक्सप्लेन कर, तर तुम्हाला ते शिकण्याचा, त्याच्याबद्दल नॉलेज घेण्याचा, त्याच्या नोट्स काढण्याचाच एवढा कंटाळा येईल की तुम्ही म्हणाल की नको रे बाबा, मग ते भाषण पुअर होऊन जाईल. ओके, सो पॅशनेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आणखीन एक महत्वाचा पॉइंट आहे त्याच्यामध्ये, ते म्हणजे रिलेव्हंट असणं गरजेचं आहे. काळाला सुसंगत असणं गरजेचं आहे, आणि ज्या ऑडियन्सकडे तुम्ही जाताय त्यांना सुसंगत असणं गरजेचं आहे. खूप महत्वाचं आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला एका स्टोरीकडे घेऊन जातो. गोदरेज मधलीच एक स्टोरी आहे, आणि एक आमच्याकडे एक वेगळ्या प्रकारचं एक ऑडिट होणार होतं, एक सर्टिफिकेशन होतं. ओके, सो त्या ऑडिटमध्ये वेगवेगळे बाहेरून खूप मोठे एक्सपर्ट्स येणार होते, आणि त्यांनी, त्या एक्सपर्ट्सनी एक 3-4 दिवस आधी सांगितलं की आम्ही नुसते पेपर्स नाही बघणार, तर आम्ही रॅन्डमली काही लोकांबरोबर बोलणार. ओके, आणि ते कुणाबरोबर बोलणार, कुठल्या रोलच्या माणसांबरोबर बोलणार, ते काय त्यांनी काही सांगितले नाही. म्हणजे काय, ते अगदी ऑफिसमध्ये काम करणाऱ्या शिपायाला पण सांगतील, सीईओला पण सांगतील, परचेस मॅनेजरला पण भेटतील, किंवा फील्डमध्ये असणाऱ्या सेल्स मॅनेजरला पण भेटतील. त्यांनी फक्त सांगितलं की आम्ही तुमच्या एम्प्लॉईज बरोबर पण बोलणार, कारण कागदोपत्री सगळंच ऑडिटमध्ये बरोबर असतं, पण ऍक्च्युली प्रोसेस तुमचे लोक फॉलो करतायत का, त्यांना ती माहिती आहे का, हे आम्ही त्यांच्याशी बोलूनच ठरवू. तर अशी पंचायत आली, कारण आतावर आम्ही ऑडिट म्हटल्यावर सगळे कागदपत्र तयार करणारे लोक होते. तर मग काय ठरलं की चला सगळ्या लोकांना एकदा बोलवूया, एका कॉन्फरन्स रूम मध्ये बसवूया, त्यांना हे ऑडिट काय आहे, कसं आहे, कुठल्या टाईपचे प्रश्न विचारणार, त्याची थोडी तयारी करून घेऊया. परत सगळेजण करतात तसंच, परीक्षेच्या आदल्या दिवशीचा अभ्यास. तर तसं ठरलं, आणि मग जे आमचे ऑडिटचे आमचे इंटरनल इन्चार्ज होते, ते गेले, त्यांनी स्लाइड शो लावली, आणि त्यांनी ते सांगायला सुरुवात केलं की असं ऑडिट आहे, एवढं सर्टिफिकेशन आहे, हे रूल्स आहेत. आणि ते सगळे लोक एकतर कुठून उचलून आम्हाला या रूम मध्ये आणून ठेवलं, असे त्यांचं काम सोडून आलेले बिचारे, आणि सगळ्या लेव्हलचे लोक होते. तर ते सगळे कन्फ्युज झाले, आणि अल्टिमेटली पहिल्या 10 मिनिटात चुळबुळ सुरू झाली. पुढे तो समोरचा माणूस ब्ला 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 चालू आहे, आणि बाकीच्यांना काही कळत नाहीये, काही ऐकायला येत नाही, सगळे आपला मोबाईल फोन घेऊन खेळतात. आणि हे आमच्या तिकडे हेड होते, व्हीपी होते, त्यांनी बघितलं की हे काय चालत नाहीये. मग त्यांनी सांगितलं तुमचं प्रेझेंटेशन थांबवा. त्यांनी स्क्रीन बंद केली, आणि स्टार्टेड आस्किंग क्वेश्चन्स. काय करता, कसं करता, कशी प्रोसेस आहे, आणि त्यांनी थेट ऑडिटर जसं विचारेल तसं विचारायला सुरुवात केली, आणि मग तेव्हा लोकांना इंटरेस्ट आला. ओके, सो जे तुम्ही बोलताय, तुम्ही खूप चांगले बोलणारे असाल, तुम्हाला विषयाचं खूप नॉलेज असेल, पण समोरच्याचा इंटरेस्ट ते नसेल, त्याला ते रिलेव्हंट वाटत नसेल. बघा, सगळे विषय काही सगळ्यांना कळत नाही, पण ते विषय समोरच्याला त्याच्या भाषेत कळणं गरजेचं आहे. मी एक स्पीच दिलं होतं, प्रेझेंटेशन होतं, ते स्पीच नव्हतं, आणि त्यावेळेला मी हैदराबादमध्ये होतो, आणि हैदराबादमधून आमच्या मुंबई हेड ऑफिसमध्ये मी आलो होतो. सगळे कॉन्फरन्स होती, आणि मला एक मुद्दा सांगायचा होता की आय एम हँडलिंग टू मेनी थिंग्स, कारण 3 बिझनेसेस हँडल करत होतो, आणि प्रोसेसेस खूप साऱ्या होत्या. तर मला तो एक मेसेज पोहोचवायचा होता की आय एम हँडलिंग टू मेनी थिंग्स. सो मी ते बॉल्स घेऊन गेलेलो, 3 टेनिस बॉल, आणि जगलिंग करतात ना, तर तशी मी जगलिंग करायला प्रयत्न केला. मला 2 बॉलची जगलिंग येते, 3 बॉलची येत नाही. सो आय स्टार्टेड विथ 2, आणि तिसरं आलं तर ते बॉल्स पडले, आणि देन आय टोल्ड पीपल की हे मी डेली करतोय. एक
एक काम, एका बिझनेसचा एक कॉल घेतला, तो कॉल ठेवेपर्यंत दुसऱ्या बिझनेसचा एकदम रॅन्डम दुसरा कॉल येतोय. सो असं मी डेली करतोय, असं आमचे 12 ब्रांच हेड्स करतायत. सो किती डिफिकल्ट आहे विचार करा. आता हे मी किती तोंडाने सांगितलं असतं तरी कळलं नसतं, पण ते बॉल जगलिंगमुळे कळलं. सो समोरच्या व्यक्तीला ते रिलेव्हंट होईल, कनेक्ट होईल, असा विचार करून आपण आपला टॉपिक आणि पुढे आपलं भाषण बनवलं पाहिजे. ओके. सो टॉपिक हा विषय मी जास्त डीपमध्ये घेणार नाही, कारण बऱ्याच वेळा टॉपिक आपल्याला दिला जातो किंवा आपण ज्या टॉपिकमध्ये एक्सपर्ट आहोत त्याच्याबद्दलच बोलतो. पण स्पेशली मी हा टॉपिक घेतला कारण स्पर्धा जर असेल, विषय निवडायचा असेल, तर त्यावेळेला हे पॉइंट्स लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट इज इम्पॉर्टंट. नेक्स्ट इज नंबर 2, दॅट इज पर्पज. पर्पज म्हणजे तुम्ही जे भाषण बोलत आहात, तुम्ही जे भाषण करणार आहात, त्याचा हेतू काय आहे. ओके. इथे काही कमेंट झालं, मी क्विकली घेतो. सेशन ओके. सो पर्पज मध्ये मित्रांनो, जे आपण भाषण करणार आहोत त्याचा मुख्य हेतू काय आहे, ते का करणार आहोत, हे पहिल्यांदा तुम्हाला पेपरवर लिहायचं आहे. ओके. पेपरवर लिहिणं गरजेचं आहे. पर्पज मध्ये 2 कॅटेगरी आहेत. एक म्हणजे जनरल पर्पज. ओके. आणि ते आता मी तुम्हाला ब्रेकअप दाखवल्यावर कळेल. दुसरं म्हणजे स्पेसिफिक, की तुम्हाला त्या भाषणामधून काय अचीव्ह करायचं हे एका ओळीत लिहायचं. ओके. तुमच्या त्या पूर्ण भाषणामधून काय अचीव्ह करायचं हे एका ओळीत लिहायचं. व्हेरी डिफिकल्ट टू डू इट. पण जर ते तुम्ही केलं तर तुमच्या ते समजा हे ते वाक्य आहे, तर त्या वाक्याच्या अराउंड तुमचे बाकी सगळे पॉइंट्स यायला सुरुवात होणार. पण जर तुम्ही पर्पज डिफाईन केला नाही, तर तुम्ही गोष्टी सांगणार, किस्से सांगणार, पण मूळ जो मुद्दा आहे तो बाजूला राहणार. आणि मग ते भाषण चांगलं होणार, ऐकायला चांगलं होणार, पण इफेक्टिव्ह नाही राहणार. त्याचा व्यक्तींवर जो परिणाम झाला पाहिजे तो होणार नाही. ओके. बरेच भाषणं असे आहेत आपल्याकडे, खूप चांगले चांगले वक्ते आहेत, खूप छान बोलतात. ओके. ऐकायला खूप मजा वाटते. पण जसं त्यांचं भाषण संपलं तसं आपण सगळं विसरून जातो, बिकॉज त्या भाषणामध्ये पर्पज मिसिंग आहे. ओके. आता एक तुम्हाला मी प्रश्न विचारतो, थोडासा कॉन्ट्रोवर्शियल आहे, पण कॉन्ट्रोवर्शियल घेऊ नका त्याला. तुमच्यापैकी किती जणांनी फॉरेस्ट गम हा पिक्चर बघितलाय आणि त्याच्यानंतर लाल सिंग चड्डा बघितलाय? ओके. म्हणजे दोन्ही पिक्चर बघितलेत, पहिला फॉरेस्ट गम बघितलाय, दुसरा लाल सिंग चड्डा बघितलाय. अशा लोकांनी 1 असं टाईप करा. बाकीच्यांनी काहीच टाईप नाही केलं तरी चालेल. फॉरेस्ट गम बघितलाय आणि त्याच्यानंतर लाल सिंग चड्डा बघितलाय. एकच उत्तर आलं. म्हणजे बऱ्याच लोकांनी बॉयकॉट केलेला दिसतोय पिक्चर. होय, त्याचाच रिमेक आहे. फॉरेस्ट गम ओरिजिनल पिक्चर जुना पिक्चर आहे. आय थिंक 84 मध्ये आलेला तो, मला वाटतं 84 किंवा 94 असेल. ओके. आय डोंट गेट मेनी आन्सर, सो आय थिंक लोकांनी बघितलेलं नाहीये दोन्ही पिक्चर. सो मीच तुम्हाला सांगून टाकतो. सो बेसिकली जर तुम्ही बघितलं, मी दोन्ही पिक्चर पाहिलेत. फॉरेस्ट गम खूप माझा आवडता पिक्चर आणि तो मी आतापर्यंत 4 वेळा तरी पाहिलाय किमान. आणि आता नुकताच लाल सिंग चड्डा बघितला आणि मला तो बिलकुल आवडला नाही. लाल सिंग चड्डा हा चित्रपट मला बिलकुल आवडला नाही, कारण त्यांनी सगळं कॉपी केलेलं आहे. त्याच्यामुळे तसा टेक्निकली तो पिक्चर मला आवडायला पाहिजे होता, कारण स्टोरी सेम आहे, हे सेम आहे, जे काय त्याच्यामधले इन्सिडेंट होते ते सगळे तसे तसे घेतलेत. पण देन आय रिअलाइज की त्या पिक्चर मध्ये पर्पज मिसिंग आहे. म्हणजे ज्या स्ट्रॉंगली तोच पॉइंट तिकडे फॉरेस्ट गम मध्ये कम्युनिकेट होतो, एक्झॅक्टली तोच पॉइंट अत्यंत मिळमिळीतपणे लाल सिंग चड्डा मध्ये कम्युनिकेट होतो. आणि देन आय रिअलाइज की अरे हे सगळं सेम टू सेम आहे, तरी सुद्धा हा एकदम मुळमुळीत पिक्चर वाटतोय आणि फॉरेस्ट गमचा खूप चांगला इम्पॅक्ट वाटला. आणि देन आय रिअलाइज की पर्पज मिसिंग आहे. पिक्चर नुसता पिक्चर सारखा बनवला, पण त्याचा एक 1 लाईन मध्ये काय कम्युनिकेट करायचंय ते मिसिंग आहे. आणि आता तुम्ही लाल सिंग चड्डा कधी बघाल, तर पहिल्यांदा मी सांगेन तुम्हाला, ज्यांनी बघितलं नाही त्यांना सांगेन की पहिला फॉरेस्ट गम बघा, मग तुम्हाला वाटलं तर लाल सिंग चड्डा बघा. तसं काय बघण्याची गरज राहणार नाही जर फॉरेस्ट गम बघितला आणि कळला तर. पण पर्पज इज सो व्हेरी इम्पॉर्टंट, एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. चला तर मग बघूया आपल्या भाषणामध्ये आपण कुठल्या टाईपचे पर्पज ने बोलतो. ओके. सो आपण कुठल्या टाईपच्या पर्पजने बोलतो? जनरल पर्पज म्हणजे एकतर इन्फॉर्मेशन देण्याच्या, उदाहरणार्थ आत्ता जे मी बोलतोय त्याला जर तुम्ही पब्लिक स्पीकिंग म्हटलं तर ते इन्फॉर्मेटिव्ह आहे, मी तुम्हाला शिकवतोय. दुसरं आहे परश्युएड, की समोरच्याच्या मनात काहीतरी भरवायचंय,
उदाहरणार्थ जे पॉलिटिकल स्पीचेस असतात ते पर्स्युएड करतात ना तुम्हाला, माझ्या बाजूला झुक, त्याच्या विरोधात जा, हे सांगणारे असतात. त्याच्यानंतर काही असतात ते इन्स्पिरेशन असतात, मोटिवेशन करतात. उदाहरणार्थ संदीप महेश्वरी जे आहे, विवेक बिंद्रा आहेत, ते तुम्हाला सांगून मोटिवेट करतात काहीतरी करायला, बिझनेस सुरू करायला, एक्सरसाइज सुरू करायला, चांगलं लाईफ जगायला, मेडिटेशन सुरू करायला, समाजसेवा करायला. इट कुड बी एनिथिंग बट इन्स्पिरेशनल असतात. आणि चौथी कॅटेगरी आहे एंटरटेनिंग असतात. ओके, सो एक तुमच्यासाठी गृहपाठ म्हणून सांगतो. टेड टॉक मध्ये शाहरुख खान यांची टॉक आहे, इंग्रजीमध्ये आहे, ती कळेल तुम्हाला. त्याचं हिंदी ट्रान्सलेशन पण, ट्रान्सक्राईब पण आहे खाली, ते तुम्ही नक्की बघा. ओके, लिहून घ्या हे होमवर्क, नक्की म्हणजे नक्की बघा. टेड मध्ये शाहरुख खान यांची टॉक बघा. ओके, नक्की बघा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि एंटरटेनिंग टॉक कशी असेल याचं खूप चांगलं, खूप 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 चांगलं एक्झाम्पल आहे की त्याच्यामध्ये विनोद आहे आणि तो विनोद कुठेही अस्ताव्यस्त नाहीये, कुणाला दुसऱ्याला दुखावेल असा नाहीये. अतिशय छान विनोदामधून एक आपला मुद्दा कन्वे करायचा कसा, त्याचं एक अतिशय चांगलं उदाहरण म्हणून ती शाहरुख खानची टॉक आहे. सो तुम्ही पहिल्यांदा ठरवा की तुमचा पर्पज काय आहे. तुम्हाला इन्फॉर्म करायचं आहे, पर्श्युएड करायचं आहे, इन्स्पायर करायचं की एंटरटेन करायचं आहे. स्टिक टू वन पर्पज. ओके, स्टिक टू वन जनरल पर्पज. सगळं एकामध्येच करण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यानंतर एकदा हे जनरल झालं की त्याच्यानंतर पुढे आपल्याला एक स्पेसिफिक पर्पज बनवायचा आहे. माझ्या भाषणाचा काय स्पेसिफिक पर्पज आहे. उदाहरणार्थ मी आता जे तुम्हाला शिकवतोय त्याचा वन कोर मेसेज, एकच मेसेज जर मला तुम्हाला एका लाईन मध्ये सांगायचा आहे, तर तो मी तुम्हाला मगाशी सांगितला की विदाउट रिटर्न प्रिपरेशन स्पीच करू नका. ओके, वन कोर मेसेज. सो तुमच्या भाषणाचा एक एक वन सिंगल कोर मेसेज काय असेल. उदाहरणार्थ मगाशी जे मी तुम्हाला ब्लड बँकचं उदाहरण दिलं, त्यांचा वन कोर मेसेज होता की तुम्ही जे ब्लड देताय त्याच्यामुळे कोणाचं तरी आयुष्य वाचतंय. आता तुमची 15 मिनिटं वाया जातील पण कोणाचं तरी लाईफ बनतंय. वन सिंगल कोर मेसेज. ओके, नरेंद्र मोदी साहेब खूप चांगले आहेत ह्याच्यामध्ये. त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये वन कोर मेसेज येतो. हॅव यू नोटीस दिस? प्रत्येक भाषणामध्ये त्यांचा एक कोर मेसेज असतो आणि त्या मेसेजच्या अराउंड पूर्ण भाषण असतं. इकडे तिकडे अस्ताव्यस्त नसतं फार. ओके, सो जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, जे मी सांगतोय ते सगळे तुम्हाला आपल्या आवडत्या स्पीकर बरोबर कनेक्ट करून बघायच्या गोष्टी. तुमचा आवडता स्पीकर कुठल्या टाईपची भाषणं देतोय? इन्फॉर्मेटिव्ह देतोय, पर्स्युएडिंग देतोय, इन्स्पिरेशनल देतोय की एंटरटेनिंग देतोय? ओके, राज ठाकरे यांची अनेक भाषणं खूप चांगली आहेत, एंटरटेनिंग होतात, पण पर्स्युएशन होत नाहीये. आणि काही काही त्यांच्या भाषणामध्ये पर्स्युएशन होत आहे. सो एकच व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारची भाषणं देऊ शकतो जर त्यांनी पर्पज तसा ठरवला असेल तर. ओके, सो दिस इज पर्पज. म्हणजेच काय की एका ओळीत तुमच्या भाषणाचा हेतू काय, तुम्हाला काय साध्य करायचंय ते लिहिणं. ओके, सो पॉइंट 1 पॉइंट 2 मध्ये काही क्वेश्चन्स असले तर मला विचारा. आणि आपलं ओव्हरऑल कसं चाललंय, तुम्हाला आवडतंय का, मी जे सांगतोय ते कनेक्ट होतंय का, ते पण मला सांगा. काही प्रश्न तुमचे पॉइंट 1 आणि पॉइंट 2 बद्दल असतील तर विचारा. मजा येते काय शिकायला? कॅन देअर बी पर्स्युएशन विथ. सो इन शॉर्ट तुम्हाला विचारायचं की दोन पर्पज मिक्स करू शकतो का? करू शकता, पण शक्यतो करू नका. स्टिक टू वन पर्पज. सी, एंटरटेनमेंट हा पर्पज असू शकतो. कारण तुम्हाला भाषणामध्ये उदाहरणार्थ जे झाकीर खान आहे किंवा स्टँडअप कॉमेडियन्स आहेत. स्टँडअप कॉमेडियन्स काय करतात बेसिकली, ते पण पब्लिक स्पीकिंगच करतात, पण त्यांचा पर्पज एंटरटेनमेंट आहे. ओके, तसं जनरल आणि स्पेसिफिक दोन्ही पर्पज असतात. येस, जनरल तर ठीकच आहे, पण स्पेसिफिक असं एका वाक्यात तुम्हाला सांगता आलं पाहिजे की माझ्या भाषणातून हे घेऊन जा बाबा, हे एक वाक्य शिकून जा, बाकी सगळं विसरला तरी चालेल. दॅट इज पर्पज ऑफ युअर टॉक. येस, अट्रॅक्टिंग अटेन्शन बद्दल आपण पुढे बोलणार आहोत. आता तर आपण प्रिपरेशन मध्ये आहोत.
प्री, म्हणजे आपण अजून भाषणाबद्दल पर्यंत पोहोचलेलो नाही. ह्युमर वेगळं आणि एंटरटेनिंग पर्पज वेगळा, हा लक्षात घ्या. ह्युमर म्हणजे ते भाषण खुलवण्यासाठी तुम्ही विनोद वापरताय, आणि एंटरटेनमेंट म्हणजे तुमच्या भाषणाचा उद्देशच लोकांना मजा आणणं, आनंद आहे. फरक समजून घ्या. यू कॅन डेफिनेटली यूज ह्युमर, बट ह्युमर कॅनॉट बी अ पर्पज. बऱ्याच स्पीकर्सची गडबड होते. मगाशी कोणीतरी नितीन गडकरी यांचं नाव दिलं, आणि नितीन गडकरींबरोबर ही मला नेहमी वाटते चुकी, की ते ह्युमरच्या नादामध्ये मेन पॉइंट विसरून जातात, किंवा मग तो डायल्यूट होतो मेन पॉइंट करताना. ओके, सो ह्युमर आहे, गरजेचं आहे, पण फक्त त्याच्यावर फोकस केला तर ते डायव्हर्ट होऊन जाईल. भाषण ही खूप डेलिकेट कला आहे. ती अशी वर घ्यायची नसते, सिरियसली घ्यायची असते, कारण मुद्दा कम्युनिकेट होणं गरजेचं आहे. विन्स्टन चर्चिल हा खूप चांगला भाषण करायचा, पण त्याचं भाषण बोरिंग असायचं, पण तरी सुद्धा लोक इन्स्पायर व्हायचे. ओके, त्याचं कारण तो जे शब्द वापरायचा ते शब्द महत्वाचे होते. ओके, सो पर्पज मध्ये गडबड करू नका. काही लोक विनोद वापरणार डेफिनेटली, मी पण मगासपासून 1-2 विनोद वापरलेले आहेत. ओके, पण तो माझा पर्पज नाही, उद्दिष्ट नाही. देन तुम्ही भाषणाची सुरुवात करण्याच्या आधी, भाषण लिहिण्याची सुरुवात करण्याच्या आधी समजून घ्या की तुमचे ऑडियन्स कोण आहेत. आणि खूप 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 महत्वाचं आहे की माझे ऑडियन्स कोण आहेत. कोण आहेत म्हणजे मेल आहेत की फिमेल आहेत, जॉब करतात की बिझनेस करतात, कुठल्या टाईप्सचे जॉब करतात, कुठल्या भागात राहतात, कुठल्या भागातून येत आहेत, याची माहिती घेणं गरजेचं आहे. नो युअर ऑडियन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट की, द मोस्ट इम्पॉर्टंट की. माझ्या करिअरच्या, म्हणजे हे जे आपलं बिझनेसचं करिअर आहे त्याच्या सुरुवातीला एका कॉलेजमध्ये मला बोलवलेलं मुलांना डिजिटल मार्केटिंग मधल्या अपॉर्च्युनिटीज काय ते सांगा म्हणून. तर मी गेलो आणि माझ्या स्लाइड सुरू केल्या, आणि मग त्यांना हे सांगितलं की डिजिटल मार्केटिंगमध्ये ह्या अपॉर्च्युनिटीज आहेत, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करतात, त्याचे असे रोल्स आहेत, सोशल मीडियाला हे काम आहे, हे रोल आहे. पण मुलं बोर व्हायला लागली, आणि एकाच दिवशी 2 कॉलेजेसमध्ये माझं ते लेक्चर होतं, आणि थोडंसं रुरल एरियामध्ये होतं. तर मी पहिल्या लेक्चरला काय फार चांगला रिस्पॉन्स आला नाही, आय वॉज रिअली अपसेट. पण दुसऱ्या लेक्चरला जाईपर्यंत मी विचार करत होतो की काय करू शकतो, आणि मग दुसऱ्या लेक्चरला जेव्हा मी गेलो तेव्हा ते स्लाइड्स मी दाखवल्याच नाही, आणि थेट मुलांना पहिला प्रश्न विचारला की तुमच्यापैकी किती लोकांना बीबीक्यू वाईन्स माहिती आहे. आणि बीबीक्यू वाईन्स ओळखीचं नाव आल्यावर मुलं जरा फ्रेश झाली, ऐकायला लागली की अरे हा बीबीक्यू वाईन्स बद्दल सांगतोय. मग मी असे 3-4 युट्यूबरचे 1-2 आर्टिस्टची नावं घेतली, आणि मग ते कसं डिजिटली पुढे गेले, कसं डिजिटल मधून बिझनेस केलाय, मग कंपन्या कसं त्यांना अप्रोच करतात, मग प्रॉडक्ट्सना कसं डिजिटल मार्केटिंग लागतं, असं उलट्या रूटने त्यांना घेऊन आलो. पहिल्या कॉलेजमध्ये मी सुरुवातीपासून खालून स्टार्ट केलं की हे शिकलात तर हे केलं, हे टेक्नॉलॉजी आहे, मग तुम्हाला असा पगार मिळेल, आणि हे. पण त्यात त्यांना इंटरेस्ट नव्हता, पण ते मी उलट्या मार्गाने सुरू केलं तर त्यांना इंटरेस्ट आला. सो यू शुड नो हु इज युअर ऑडियन्स. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. कोण आहेत, का ऐकतायत, व्हॉट डू दे थिंक, खूप महत्वाचं आहे. झाकीर हुसेनचा एक किस्सा आहे बघा युट्यूबवर पण, झाकीर हुसेन आहे, सॉरी, झाकीर खान जो कॉमेडियन आहे, फेमस कॉमेडियन आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. त्या त्याचा आणि इतर कॉमेडियन्सना ते एका शाळेमध्ये घेऊन गेलेले आहे. ओके, शाळेमध्ये जिथे शाळेतली लहान लहान मुलं 4थी-5वीची आहेत, आणि त्या कॉमेडियन्सना तिकडे, आणि इंडियातले बेस्ट कॉमेडियन्स, 8-10 कॉमेडियन्स होते इंडियातले बेस्ट कॉमेडियन्स. त्यांना सांगितलं त्या मुलांना सांगा, जोक सांगा आणि हसवा, आणि त्यांच्यापैकी फक्त एकाच व्यक्तीला जमलं. आणि हे इंडियातले बेस्ट कॉमेडियन्स जेव्हा 4थी-5वीच्या मुलांसमोर जातात, ते मुलं रिस्पॉन्स देत नाहीत, कारण त्यांचे जे तयार केलेले जोक्स, जी त्यांची स्पीच होती ती त्या ऑडियन्ससाठी फिट नव्हती. आणि तो जो एक होता त्याने हसवलं. त्याने कसं हसवलं माहितीये, त्याने जोक सांगितलेच नाही, तो असं बोलता बोलता पडला. मग मध्येच त्याने असं एका मुलाला उचलून घेतलं, असं वरती पकडलं, आणि त्याला गळा पकडल्याची ऍक्शन केली, तर मुलं हसायला लागली. सो तुमचं टार्गेट ऑडियन्स काय आहे त्याचा नीट अभ्यास करा. ते काय करतायत, त्यांना काय पाहिजे फार महत्वाचं आहे. ओके, कारण कोणीही माणूस जेव्हा येऊन तुमच्या समोर बसतो भाषण ऐकायला, तेव्हा त्याच्या डोक्यात काहीतरी एक्सपेक्टेशन्स आहेत. तर त्या काय असणार त्याचा नीट विचार करा, मग बोलायला सुरुवात करा. अदरवाईज आपण मला जे माहिती ते बोलणं म्हणजे भाषण असं समजतो, जे फार चुकीचं आहे. समोरच्याला काय ऐकायचंय त्याच्यानुसार तुम्ही सांगा. फॉर एक्झाम्पल, हे जे मी ट्रेनिंग आता तुम्हाला देतोय, या ट्रेनिंगचं एक अजून डिफिकल्ट व्हर्जन आहे.
आणि मी त्याच्याने सुरुवात केलेली. डिफिकल्ट व्हर्जन म्हणजे काय, की त्याच्यामध्ये वाक्य कसं बनवायचं, शब्द कसे बनवायचे, ते शाब्दिक कोट्या कशा करायच्या, हे सगळं होतं. पण ते नाही रिअलाईज की डिफिकल्ट होतं आणि म्हणून मी ते बाजूला ठेवलं. मे बी कधीतरी पुढच्या एपिसोडमध्ये घेईन. पण आता मी एक बेसिक स्ट्रक्चरवरच थांबलेलो आहे. बिकॉज आय रिअलाइज माझ्या ऑडियन्सला काय पाहिजे. ओके. सो दिस इज टार्गेट ऑडियन्स. सो तुम्हाला पुढच्या पेपरवर जो तिसरा कॉलम तुम्ही बनवणार, त्याच्यात तुम्हाला टार्गेट ऑडियन्स कोण आहे, काय आहेत, काय अपेक्षा आहेत, मेल, फिमेल, एज ग्रुप काय आहे, शिक्षण साधारण काय आहे, याचा नीट अभ्यास करा. आयोजकांना त्याच्याबद्दल विचारून घ्या. त्याच्यानंतर आपण येतोय पॉइंट नंबर 4 कडे, दॅट इज व्हॉट्स इन इट फॉर मी. बघा, अजून आपण भाषण लिहायला घेतलेलं नाहीये. ओके, अजूनही आपण अभ्यासच करतोय की काय मला लिहायचंय, टॉपिक काय असला पाहिजे, माझा भाषणाचा पर्पज काय पाहिजे, कोणाला मला हे सांगायचंय. आणि चौथा आहे व्हॉट्स इन इट फॉर मी, म्हणजे ते ऑडियन्स जे आहे ते पण विचार करते की मला याच्यात काय मिळणार आहे. सो आता तुम्हाला स्पीकरच्या खुर्चीतून उठून ऑडियन्सच्या खुर्चीत जाऊन बसायचं आणि तिथून बघायचं की मला काय ऐकायचं. ओके, हा रोल रिव्हर्सल आपल्याला करायचंय. त्याला म्हणतात व्हॉट्स इन इट फॉर मी. जगातला प्रत्येक माणूस प्रत्येक ऍक्शन मध्ये हेच विचारतो की याच्यात माझा काय फायदा. व्हॉट्स इन इट फॉर मी. ओके. सो एक तर तुमच्या भाषणामधून समोरच्या व्यक्तीचा काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. सॉल्व्ह अ प्रॉब्लेम ऑर सॅटिस्फाय अ नीड. त्याची काहीतरी गरज असेल, ती गरज तुमच्या भाषणातून सॅटिस्फाय झाली पाहिजे. हेल्प देम अचीव अ गोल. उदाहरणार्थ ह्या माझ्या आजच्या स्पीचमध्ये आय एम हेल्पिंग यू टू अचीव अ स्पेसिफिक गोल. काय, की भाषण कसं लिहायचं, म्हणजे तुम्हाला कधी भाषणाची तयारी करावी लागली तर तुम्हाला टेन्शन येणार नाही. आय एम हेल्पिंग यू टू अचीव वन पर्टिक्युलर स्मॉल गोल. ओके, त्या गोलमुळे काय तुमचं आयुष्य थांबलेलं नाही, पण इफ यू अचीव दॅट गोल, तुम्हाला आयुष्यामध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटीज ओपन होतील. रिड्यूस पेन. ओके, पॉलिटिकल भाषणं जी असतात ती या कॅटेगरीमध्ये येतात. ओके, रिड्यूस पेन किंवा मग इंड्यूस पेन, म्हणजे समोरच्याला दुःख दाखवून देणं की बाबा बघ रे, तुमच्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम्स आहेत, मला मत दिलं तरच सॉल्व्ह होतील. सो एक तर ते रिड्यूस पेन और इंड्यूस पेन. ओके. त्याच्यानंतर शेवटचं आहे इन्क्रीज हॅपीनेस, जे जनरली मोटिवेशनल ट्रेनर्स करतात किंवा शाहरुख खान सारखे स्पीकर्स करतात, ते आहेत इन्क्रीज हॅपीनेस. ओके. सो व्हेन आय सेड शाहरुख खान, ती स्पेसिफिक टेड टॉक, ती जी टेड टॉक आहे शाहरुख खानने दिली, त्याच्यामध्ये यू विल रिअलाइज की कशा प्रकारे त्याने ह्या गोलला अचीव्ह केलेलं आहे. व्हॉट्स इन इट फॉर मी. तर आता तुम्हाला लिहायचं चौथ्या पॉइंटमध्ये की माझ्या भाषणामध्ये मी याच्यापैकी काय करणार आहे. माझ्या भाषणामध्ये मी एक स्पेसिफिक प्रॉब्लेम घेऊन तो सॉल्व्ह करणार आहे का. ओके, उदाहरणार्थ जे आपले ते वजन कमी करण्याचं बोलतात ना, मी नाव विसरलो त्यांचं, डॉक्टर दीक्षित यांचं भाषण बघितलं तर ही स्पेसिफिकली ॲड्रेसिंग सॉल्विंग अ प्रॉब्लेम त्यांच्या भाषणामध्ये. त्यांचे भाषण जर तुम्ही बघितलं तर ते तशा प्रकारे सुरुवात करतात की हा प्रॉब्लेम काय आहे, कोणाला आहे, असा सॉल्व्ह करायचा. सॉल्विंग अ प्रॉब्लेम ऑर सॅटिस्फाईंग अ नीड. फॉर एक्झाम्पल एंटरटेनिंग भाषणं जी आहेत, कोण जातं गप्पा, कोण ऐकायला, कोणाला चांगले हे उदाहरणं दिलेली ऐकायला आवडतात, कोणाला चांगली भाषा आवडते, तशा प्रकारे सॅटिस्फाईंग अ नीड. और हेल्प देम अचीव अ गोल. प्रत्येकाला काहीतरी लाईफमध्ये गोल असेल, मोटिवेशनल स्पीकर्स त्या प्रकारे करतात. रिड्यूस पेन पॉलिटिकल स्पीकर्स करतात. आणि इन्क्रीज हॅपीनेस इन जनरल जे मंडळी एंटरटेनमेंटमध्ये आहेत ते करतात. सो तुम्ही तुमच्या केसमध्ये लिहायचं की जे भाषण मी करणार आहे त्या भाषणामुळे मी समोरच्या ऑडियन्सला काय देणार आहे. ओके, या 5 पैकी एक तुम्ही देणार आहात. उदाहरणार्थ आत्ता आमच्याकडे एक टेट हे जे आमचं नेटबेट टॉक्स होत आहे, नेटबेट टॉक्समध्ये एक स्पीकर होता आणि सिद्धार्थ नावाचा व्हेरी यंग आहे, आणि तो लॉकडाऊनमध्ये चालत मुंबईतून निघून चालत निघाला आणि तो हिमालयामध्ये एव्हरेस्टच्या शिखराशी, एव्हरेस्टच्या पायथ्याशी पोहोचलेला, चालत चालत 5,000 रुपये खिशात घेऊन. ओके, नो बजेट, नो प्लॅनिंग, आणि तो पूर्ण 75 दिवस चालत त्याने प्रवास केला. त्याची त्याने टॉक दिली. आणि जेव्हा तो हे सगळं सांगत होता तेव्हा मग त्याने एक गोष्ट सांगितली की जेव्हा तुम्ही विदाउट बजेट ट्रॅव्हल करता, पैसेच नाही तर मग पैसे चोरी होण्याचे झंझट नाही, प्लॅनिंगचं झंझट नाही, आणि मग ते तुम्ही लोकांशी आपोआप कनेक्ट होता, कारण त्याच्याशिवाय तुमचं सर्व्हायव्हल नाही. आणि मग तो हे घेत गेला की तुम्हाला
जगामध्ये कुठे प्रवास करायचा असेल बिना पैशाचा तर तो कसा करायचा, कारण मी आता ते करतोय, असं त्याने स्टोरी सांगितली. दॅट इज हेल्पिंग देम अचीव्ह अ गोल. बऱ्याच जणांना प्रवास करायचा पण बजेट नाही, पैसे नाहीत म्हणून अडकून राहतात त्यांच्यासाठी. ओके, सो प्रत्येक टॉकचा एक व्हॉट्स इन इट फॉर मी असतो. सो नंबर 3 आणि नंबर 4 आतापर्यंत आपण बघितले, आणि नंबर 5 मध्ये आपण ऍक्च्युअली स्पीच लिहायला जाणार आहोत. सो आतापर्यंत जे शिकलाय 3 आणि 4 मध्ये काय प्रश्न असले तर मला विचार. ऑडियन्सची रिसर्च करणं गरजेचं आहे. प्रायमरी रिसर्च करणं गरजेचं आहे की तुमचे जे ऑर्गनायझर्स असतील त्यांना विचारून घेणं, काही ऑडियन्समध्ये लोक येणारे तुम्हाला माहिती असतील तर त्यांच्याशी बोलणं, त्या टाईपच्या ऑडियन्सचे जर कुठे चालू असेल स्पीचेस तर त्या बघणं, त्या ऐकणं. उदाहरणार्थ नेटबेट टॉक्स लॉन्च करायच्या आधी मी रांगेत 3-4 टेट टॉक्स बघून आलो, वेगवेगळ्या ठिकाणचे बघून आलो, बिकॉज मला ते ऑडियन्स काय असते, कशा प्रकारे रिसिव्ह करतात ऑडियन्स त्या टॉकला, किती वेळाने टॉक्स असतात, त्या सगळ्या रिसर्च मला करायचा होता. सो रिसर्चला काय हे नाही आहे. जर तुम्हाला प्रोफेशनली स्पीकर बनायचं असेल तर डेफिनेटली रिसर्च केलीच पाहिजे, आणि वन ऑफ स्पीच असेल तरी तुम्हाला रिसर्च केली पाहिजे. मला आठवतं विठ्ठल कामतांचं एक पुस्तक मी वाचलेलं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की कुठेतरी अवॉर्ड सेरेमनी होती आणि अवॉर्ड घेतल्यानंतर ना हार्डली 1-2 मिनिटं बोलायचं होतं, पण ते आदल्या दिवशी त्या अवॉर्ड सेरेमनीचा स्टेज कुठे आहे, कुठल्या मार्गाने मला जायचंय, कुठे उभं राहायचंय, की कुठल्या टाईपची ऑडियन्स मला समोर दिसणार आहे याचा अभ्यास करून आलेले. सो त्या लेवलचं तयारी आपण करणं गरजेचं. ओके, सो आपण 4 पॉइंट्स बघितले: टॉपिक सिलेक्शन, पर्पज, टार्गेट ऑडियन्स अँड व्हॉट्स इन इट फॉर मी. जर तुम्हाला हे पॉइंट्स कळले असतील तर 4 असं टाईप करा, आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर टाईप करा आणि विचारा. सर्व वयोगटातील लोक जर तुमच्या समोर असतील तर तुम्हाला साधारण ऍव्हरेज काढावं लागेल. जर सर्व आहेत याचा अर्थ ऍव्हरेज येईल 30-35 येणार, मग त्यांना उद्देशून बोलायचं. एक्झाम्पल ऑफ इन्स्पिरेशनल पर्पज अँड परस्युएशन ॲज. सो बेसिकली जर तुम्हाला इन्स्पिरेशनल टॉक द्यायचे आहे, सो समबडी वॉन्ट्स टू स्टार्ट अ बिझनेस, पण त्याला भीती वाटते, करायचं नाही करायचं, नोकरी कशी सोडू, हातातलं हे पैसा कसा सोडू. सो तुम्ही त्याला इन्स्पिरेशनल टॉक देताय, त्यावेळेला व्हॉट्स इन इट फॉर मी काय, की जेव्हा तुम्ही त्यांना स्टोरीज सांगणार की हा पण असाच होता, याला पण करायचं होतं पण घरची परिस्थिती चांगली होती, मग त्याने कसं सुरू केलं, मग त्याने कशा रिस्क घेतली. सो तुमचं पर्पज इन्स्पिरेशन आहे, पण त्या स्टोरी मधून तुम्ही त्याला गाईड करताय, तुम्ही त्याला त्याचं गोल अचीव्ह करायला मार्गदर्शन करताय. तसं एव्हरी टॉक नीड्स अ प्रिपरेशन. 1 मिनिटाची असली तरी सुद्धा. ओके, नंबर 4 चे पॉइंट्स परत बघायचे आहेत. हे बघा, सॉल्व अ प्रॉब्लेम, स्पेसिफिक प्रॉब्लेम सॉल्व करणारी टॉक असेल, सॅटिस्फाय अ नीड, हेल्प देम अचीव्ह अ गोल, reduce pain or induce pain, or increase happiness. ओके, गुड. सो आता आपण कोर ऍक्च्युली आपण भाषण लिहिण्याकडे चाललोय, आणि भाषणाची आउटलाईन जी आहे ती आपण तयार करतोय. सो आउटलाईन मध्ये 3 कॉम्पोनंट आहेत मित्रांनो: ओपनिंग, बॉडी, कन्क्लुजन. सुरुवात, त्यानंतर मधला मुख्य कोर भाग, आणि त्याच्यानंतर शेवट. ह्या 3 गोष्टी आपण आउटलाईन करणार आहोत. आणि हे स्ट्रक्चर मी मुद्दामून सोपं ठेवलेलं आहे, कारण लक्षात ठेवा आपण 15 मिनिटाच्या टॉकसाठी बोलतोय. बाय द वे, टॉकसाठी प्रिपेअर करत असताना किंवा भाषणासाठी प्रिपेअर करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की साधारण मिनिटाला आपण 100 शब्द बोलू, या हिशोबाने आपल्याला स्पीच लिहायची. जर 15 मिनिटाचं स्पीच आहे तर 1500 शब्दांची तुमची टॉक असेल. ओके, सो लिहिताना तुम्हाला लक्षात येईल की माझा किती मसाला याच्यामध्ये ऍड करायचा आहे की कमी करायचा आहे, खूप जास्त लिहिलंय की कमी लिहिलंय. सो थंबरूल काय लिहून घ्या, थंबरूल किंवा कोणीतरी एकाने कमेंट्स मध्ये लिहा, पर मिनिट 100 वर्ड्स. मग त्या 100 वर्ड्स मध्ये तुमचे पॉजेस येतात, प्रत्येकाचा स्पीड वेगळा येतो. सो ऍव्हरेज काढलं तर साधारण 100 वर्ड्स इज गुड इनफ फॉर पर मिनिट. सो तुम्हाला एक कम्प्लीट आयडिया मिळेल की मला किती हे करायचं. आणि जर स्लाइड्स असतील तुमच्या
तर साधारण पर स्लाइड 2 मिनिट्स. सो जर तुम्हाला 15 मिनिटाचं भाषण करायचं तर 7-8 स्लाइड्स पुरे आहेत. हा थंब रूल आहे, लक्षात ठेवा, कधीच तुम्हाला आउट ऑफ टाइम जायला देणार. ओके, 2 महत्वाचे पॉइंट्स. सो लेट स्टार्ट विथ आउटलाईन. भाषणाच्या सगळ्यात महत्वाच्या पार्टवर आपण येतोय, तो म्हणजे ओपनिंग. ओके, ओपनिंग मध्ये मित्रांनो सगळ्यात पहिला आहे अटेन्शन ग्रॅबर. अटेन्शन ग्रॅबर म्हणजे बोलण्याला सुरुवात करण्याआधी समोरच्याचं लक्ष तर आलं पाहिजे तुमच्याकडे. ओके, तुम्ही डायरेक्ट जाऊन बोलायला सुरू केलं तर तो कधी कनेक्ट होणारच नाही समोरचा व्यक्ती. सो पहिला आहे अटेन्शन ग्रॅबर. पहिली स्टेप ओपनिंग मधल्या 3 स्टेप सांगतो मी. ओपनिंग मध्ये पहिल्यांदा त्यांचं लक्ष खेचून घ्यायचं आपल्याकडे. दुसऱ्या स्टेप मध्ये त्याच्या बरोबर रिलेशनशिप रॅपो तयार करायचा. आणि तिसऱ्या स्टेप मध्ये प्रिव्ह्यू ऑफ द स्पीच, की मी बाबा काय बोलणार आहे त्याच्याबद्दल बोलायचं. सो जर तुम्ही आत्ता माझ्या प्रेझेंटेशनचं जर ओपनिंग बघितलं तर आय स्टार्टेड विथ अ स्टोरी. त्याच्यानंतर मग मी तुम्हाला नीट भेट बद्दल सांगितलं. त्याच्यानंतर मग मी तुम्हाला काय आपण शिकणार आहोत ते जे 3 पॉइंट्स आहेत ते सांगितले. ओके, सो कुठल्याही भाषणामध्ये डायरेक्ट जाऊन माझं नाव हे आहे, आज मी या मुद्द्यावर बोलणार आहे असं बोलायचं नाही, कारण तो पॉइंट नंबर 2 मध्ये येतो, बिल्डिंग अ रॅपो. सो जर ते बोलायचं नाहीये तर बऱ्याच वेळेला जर तुम्ही बघितलं लोक ओपनिंग कशी करतात, एक तर अशी ओपनिंग करतात जी मी आताच करून दाखवली. स्टेजवर जातात, स्टेजवर गेल्यानंतर माझं नाव सलील सुधाकर चौधरी आणि मी या कंपनीचा मी फाउंडर आहे आणि आज मी तुम्हाला या विषयाबद्दल बोलणार आहे. ओके, आपण शाळेत असताना आपल्याला अशी तयारी करून घ्यायची ना. सो दॅट इज अ रॉंग वे ऑफ स्टार्टिंग, बिकॉज समोरच्या व्यक्तीला ऑलरेडी माहिती आहे, प्लस कोणीतरी आपल्याला स्टेजवर बोलताना इन्व्हाइट आपली ओळख करूनच दिलेली आहे ना. तर तो रिपीट करण्यात काही पॉईंट नाही, समोरच्या व्यक्तीला ऑलरेडी माहिती आहे तुम्ही कोण आहात. आणि वेन यू स्टार्ट विथ यू फॉरगेट व्हॉट्स इन इट फॉर मी. समोरच्याला विसरून जाता तुम्ही. ओके, सो नेव्हर स्टार्ट विथ यू. पहिली ही रॉंग सुरुवात करू नका. दुसरी रॉंग सुरुवात लोक करतात ती म्हणजे स्टेजवर गेल्यानंतर माईक ठीक आहे का, तुम्हाला माझा आवाज येतोय का, हा स्लाइड बरोबर आहे का, असं सगळं आपण 2-4 तिकडे ऍक्टिव्हिटी करतो आणि त्याच्यामध्ये लोकांना कळतं की आता ह्याचं पुढे ऐकायचं नाहीये. ते आपले मोबाईल काढतात आणि सुरू करतात. ओके, सो या दोन्हीही टाईपच्या स्टार्ट्स करायच्या नाही. किंवा मला इथे बोलवल्याबद्दल आभार, धन्यवाद, आयोजकांचे आभार, या साहेबांचे आभार, त्या साहेबांचे आभार, 0. डोंट डू दॅट. आभार मानायचे शेवटी मानायचे. ओके, नेव्हर स्टार्ट युअर स्पीच विथ दिस. ओके, तुमचं नाव सांगून इकडे तिकडे खाकरून किंवा टेक्निकल सेटअप बरोबर आहे ते चेक करून किंवा आभार मानून कधीही करू नका. अटेन्शन पहिले घ्या. अटेन्शन तुमच्याकडे आलं की मग रॅपो बिल्डिंग. ओके, रॅपो बिल्डिंग पण फापट पसारा नाहीये, ते पण मी पॉइंट वाईज दिलेलं आहे तुम्हाला. पण हा स्ट्रक्चर खूप महत्वाचा आहे, ओपनिंग स्ट्रक्चर. मग जर हे अशी ओपनिंग करायची नाही तर कशी ओपनिंग करायची तुम्ही सांगा बरं, कशी ओपनिंग केली पाहिजे. व्हेरी गुड. एखादी स्टोरी सांगून, एखादं शेअर शायरी रिलेटेड याच्या. ओके, कोटेशन सांगून, पोएम सांगून, स्टोरी और कोट, स्लोगन. व्हेरी गुड. सो तुम्ही सगळे तयार आहेत. तुम्ही सगळे युट्यूबवर वगैरे इतर ठिकाणी बघून आलेले आहेत. सो यू नो. सो देर आर 3 वेज टू स्टार्ट अ स्पीच. 3 उत्तम मार्ग आहेत स्पीच सुरू करण्याचे. पहिला मी तिसरा सांगणार, नंतर दुसरा सांगणार, नंतर पहिला सांगणार. ओके, पहिला तुम्ही सगळ्यांनी ऑलरेडी सांगितला तोच आहे की स्टोरी सांगा. ओके, सो पहिल्यांदा बघूया नंबर 3 ला काय. नंबर 3 इज स्टार्ट विथ अ क्वेश्चन. गेल्या गेल्या एक प्रश्न विचारा तुम्ही, आणि तो प्रश्न तुमच्या टॉकशी रिलेटेड पाहिजे, कारण तुम्ही त्या विषयाकडे घेऊन जाणार आहात त्यांना. ओके, सो तो जो प्रश्न तुम्ही गेल्या गेल्या विचारणार आहात तो प्रश्न तुमच्या टॉकशी रिलेटेड पाहिजे, रिलेव्हंट पाहिजे. उदाहरणार्थ जसं मी तुम्हाला सुरुवातीला एक प्रश्न विचारला ना, की तुमच्यापैकी किती जणांनी स्टेजवर जाऊन भाषण केलेलं आहे.
स्टार्टेड विथ अ क्वेश्चन. मग त्या क्वेश्चन मध्ये कोणी 1 2 म्हणतं, मग तुम्ही तो मुद्दा पुढे घेऊन जा आणि मग अकस्मात तुम्ही तुमच्या प्रेक्षकाला कळण्याच्या आत तुम्ही तुमच्या विषयापर्यंत पोहोचलेला आहात. आता तुम्हाला एक हे सांगतो, याच्यामध्ये फायदा काय. जर तुम्हाला प्रिपरेशनला कमी वेळ असेल किंवा प्रत्येकाला स्टोरी टेलिंग जमत नाही, स्टोरी टेलिंगवर आपलं एक पूर्ण सेशन येणार आहे, मी घेणार आहे त्याच्याबद्दल की स्टोरीज कशा सांगायच्या त्याच्याबद्दल घेणार आहे. पण आता पुरता सांगतोय, जर वेळ नसेल प्रिपरेशनला तर ऑलवेज स्टार्ट विथ अ क्वेश्चन. ओके, बिकॉज जर कोणी प्रश्न विचारला समोरच्याला तर बाय डिफॉल्ट रिॲक्शन असते आन्सर देण्याची. तुम्ही नोटीस केलं कधी? सो प्रश्न ही अशी गोष्ट आहे की ती जेव्हा तुम्ही विचारता समोरच्याला रेजिस्ट नाही करतायत स्वतःला उत्तर देण्यापासून, थांबवता नाही स्वतःला उत्तर देण्यापासून, आणि तो उत्तर देऊन टाकतो आणि आपोआप इन्व्हॉल्व्ह होतात लोक. सो यू फर्स्ट थिंग इज यू कॅन स्टार्ट विथ अ रिलेव्हंट क्वेश्चन, इंटरेस्टिंग क्वेश्चन. ओके, सेकंड वे ऑफ स्टार्टिंग इज स्टार्ट विथ अ फॅक्ट और कोट. एखादा स्टॅटिस्टिक्स सांगितलं तुम्ही, एखादा नंबर सांगितला किंवा एखादं कोट सांगितलं. ओके, फॉर एक्झाम्पल आत्तापर्यंत कॅमेराने तुम्ही आजच्या जमान्यात पूर्ण दिवसभरात तुमच्या फोनने जेवढे फोटो काढताय एका दिवसात, त्याच्या आधीच्या पूर्ण काळामध्ये कॅमेराची शोध लागल्यापासून तिथपर्यंतच्या काळामध्ये जेवढे फोटो काढले गेले तेवढे फोटो आज आपण एका दिवसात काढतो. स्टॅटिस्टिक्स. ओके, इंटरेस्टिंग स्टॅटिस्टिक्स. जर तुम्हाला डिजिटल बद्दल, स्मार्टफोन बद्दल बोलायचं असेल तर तो विषय तसा पुढे निघून जातो. ओके, किंवा मग कोट, एखादं तुम्ही ओळ सांगा, एखादी गुलजारची एखादी लाईन सांगा, एखादा संस्कृतचा श्लोक सांगा, पण याच्यामध्ये ते कोट समोरच्याला कळलं पाहिजे, ऑडियन्स काय आहे ते बघून. कारण ऑडियन्स तुमच्यासमोर शाळेतली मुलं बसले आणि तुम्ही काहीतरी डिफिकल्ट संस्कृत कोट सांगितला किंवा काहीतरी हिंदी मूवीतलं हे सांगितलं तर ते मुलांना कनेक्ट नाही होणार, कळणार नाही. किंवा तुमच्या समोरची ऑडियन्स लार्जली साऊथ इंडियन ऑडियन्स आहे, तर तुम्हाला जे हिंदी मूवीचे किस्से सांगायचे ते कनेक्ट होणार नाहीत. ओके, माझ्यावर असं झालेलं एकदा. मी कोचीमध्ये, हैदराबादमध्ये होतो आणि बेंगलोरमध्ये गेलो होतो आणि बेंगलोरच्या ट्रेनिंग मध्ये गेलेलो आणि आय वॉज टॉकिंग अबाउट सम हिंदी मूवी आणि कोणाला काही कळत नाही मी काय एक्झाम्पल दिलं म्हणून, बिकॉज त्यांनी कधी तो पिक्चर बघितलाच नव्हता. सो तसं आहे. सो कोट, फॅक्ट, दॅट इज सेकंड बेस्ट वे. आणि थर्ड बेस्ट वे किंवा फर्स्ट द मोस्ट इम्पॉर्टंट वे इज वन्स अपॉन अ टाइम. म्हणजे काय, फार फार वर्षापूर्वी अशी गोष्टीच्या स्वरूपात सुरुवात करणं सगळ्यात बेस्ट आहे. कारण गोष्ट म्हटली की आपले कान टवकारतात, तुमचं वय काहीही असो. पण लहान मुलांना जसं आपण गोष्ट सांगतो ना की एकदा काय झालं, तसं आपण ऍडल्ट्सना सांगू शकत नाही, मोठ्या लोकांना सांगू शकत नाही. त्यावेळेला मग तुम्ही एकदा काय झालं असं न बोलता तुम्ही थेट एखाद्या स्टोरीमध्ये त्याने घेऊन जा. फॉर एक्झाम्पल, मी गोदरेजमध्ये होतो आणि 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि त्यावेळेला आमच्याकडे एक रक्तदान शिबिर झालं होतं. पण त्या रक्तदान शिबिरला फार चांगला असा रिस्पॉन्स मिळत नव्हता आणि त्यावेळेला एका व्यक्तीने जे केलं ते मेस्मरायझिंग होतं. त्याने काय केलं माहितीये, त्याने 15-20 लोकांच्या ग्रुपला समोर बोलवलं आणि त्याने एक स्टोरी सांगितली. आणि ती स्टोरी एका अशा मुलीची होती ज्या मुलीला दर 10 दिवसांनी तिचं रक्त बदलायला लागत होतं. ती छोटीशी मुलगी, तिच्या आयुष्यातला प्रवास, तिला किती खडतर जात होता हे जेव्हा त्याने समोरच्यांना सांगितलं, आपसुकच लोकांची पाय त्या रक्तदान शिबिराकडे वळले. ओके, सो यू नेव्हर से वन्स अपॉन अ टाइम. तुम्ही स्टोरी नाही सांगत आहात, पण तुम्ही स्टोरी सांगत आहात. आणि हे तुम्ही केलं सुरुवात की डेफिनेटली तुम्हाला अटेन्शन मिळालं. स्टोरी इज ॲज अ किलर इन्स्टिंक्ट. लोक अटेन्शन देणारच. तुम्ही गोष्टी सांगायला सुरू करा, तुम्हाला अटेन्शन मिळायला सुरू होईल. आणि म्हणून मूवीज एवढ्या चालतात, म्हणून इंडियामध्ये मूवीज एवढ्या चालतात, कारण लोकांना फार आवडतं गोष्टी ऐकायला. ओके, सो अटेन्शन ग्रॅबर बद्दल काही प्रश्न आहेत का? क्विकली आस्क मी. ऑब्विसली विषयाला धरून स्टोरी सांगणे, तो कनेक्ट झाला पाहिजे विषयाकडे, उगाच सांगायची म्हणून स्टोरी सांगू नका. एनी क्वेश्चन्स? कळलं अटेन्शन ग्रॅबर? सगळ्यांना स्टोरी टेलिंग जमत नाही, पण प्रॅक्टिस केली तर जमेल.
आर देअर एनी सोर्सेस? आता काय, गुगल हा एकमेव सोर्स आहे. पूर्वी असे विचारायचे लोक, सोर्स काय, मग पुस्तक कोणतं आहे? गुगल, युट्यूब. घोषणेने सुरुवात करू शकतो का? ती फारशी इफेक्टिव्ह राहणार नाही, कारण तुम्ही घोषणा का देताय ते जर समोरच्याला कळलं नाही. बरेच लोक असं करतात, आय रिअली डोंट लाईक इट. मग तुम्ही जेव्हा स्पीचच्या सुरुवातीला लोक सांगतात उभे राहा, मग टाळी वाजवा, मग बाजूच्याला हायफाय द्या. नो बडी लाईक्स दॅट. तुम्ही पण ऑडियन्स मध्ये असाल, तुम्ही म्हणा काय पकवताय म्हणा. सो डोंट डू दॅट. ते मोटिवेशनल ट्रेनरने कधीच्या काळी शिकवलेल्या गोष्टी आहेत त्या विसरून द्या. ऑडियन्सला रिस्पेक्टने ट्रीट करा. 4 ओळींनी सुरुवात करू. इट इज लाईक शेअरिंग अ कोट ऑर पोएम. हा उतरता क्रम आहे. जर प्रिपरेशन नसेल झालं तर प्रश्न विचारा. जर तुमच्याकडे चांगलं फॅक्ट कोट असेल तर त्याने सुरुवात करा. पण जर तुम्हाला चांगली स्टोरी सांगून कनेक्ट करता येईल तर तोच ऑप्शन वापरा. हा उतरता क्रम आहे. 3, 2, 1. हा. सो shall a person start with addressing people on dais? So never start with that. Always get a attention grabber. मग अटेन्शन ग्रॅबर झाला, एकदा लोकांचं अटेन्शन मिळालं, ती छोटीशी स्टोरी झाली की मग नंतर बिल्डर ऍप मध्ये तुम्ही ते सगळं करू शकता. डायसवरच्या लोकांना थँक्यू म्हणा, मला बोलायला म्हणून थँक्यू. फार जास्त वेळ नाही घालवायचा त्याच्यात, पण ते जर मेन्शन करायचंय तर ते तुम्ही बोलायला सुरू केल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या मिनिटाला येईल किंवा पहिल्या मिनिटानंतर. स्टोरी काय फार मोठी नसते. ओके. बिल्ड रॅपो मध्ये उदाहरणार्थ माझा जेव्हा मी तुमच्यावर रॅपो बिल्ड केला त्यावेळेला मग मी माझ्याबद्दल सांगितलं आणि थेट माझ्या बिझनेस बद्दल सांगितलं आणि थेट मास्टर माइंड बद्दल सांगितलं आणि तुमचा माझा कनेक्ट झाला का विचारलं. सो हा कनेक्ट महत्वाचा आहे. तुम्ही पण ऑडियन्स मध्ये जेव्हा तुम्ही बोलाल त्याला खूप जास्त स्वतःबद्दल नाही बोलायचं. मी कोण आहे, एवढा मोठा बॉस आहे, एवढं मी शिकलोय, ह्या डिग्र्या मिळवल्यात, असं सगळं सांगायचं नाही. 2 ओळी बनवा तुमच्याबद्दल ज्या तुमच्या टॉकला रिलेव्हंट आहेत. ह्या माणसाचं मी का ऐकावं. ओके. हा विचार त्याच्यामधून कनेक्ट झाला पाहिजे. ओके. आणि थँक्यू म्हणायचं तर 1-2 ओळीत म्हणा. सगळ्यांची नाव घेऊन साहेब साहेब, हे साहेब थँक्यू, ते साहेब थँक्यू म्हणण्यात काय पॉईंट नाही. अनलेस युअर ऑन अ पॉलिटिकल डायस, तिकडे सगळे हे सगळे फंडे चालत नाहीत. पण जर तुम्हाला एक चांगलं प्रोफेशनल स्पीच द्यायचं आहे तर हा स्ट्रक्चर फॉलो करा. ओके. सो वेन यू बिल्ड अ रॅपो, सीड आयडियाज. ओके. तुमच्याबद्दल लोकांना विचार करू द्या. की जेव्हा तुम्ही त्यांना विचार करायला एक आयडिया देता, जेव्हा मी म्हणतो की माझं पर्पज, माझ्या आयुष्याचा पर्पज आहे टू डेमोक्रेटाइज एज्युकेशन, तुम्ही एक तुमच्या डोक्यामध्ये आयडिया सीड केली. मग त्याच्यानंतर तुम्हाला कधी सलील चौधरी आठवला किंवा नेटबेट आठवलं तर तुम्हाला माझं विजन आठवलं पाहिजे. आणि म्हणून मी प्रत्येक सेशन मध्ये विजन रिपीट करतो. ते एक तर मला स्वतःला विजन रिपीट होत राहतं, माझी रिस्पॉन्सिबिलिटी काय मला सांगत राहतं, प्लस माझ्या ऑडियन्सला सांगत राहतं. आणि सीडिंग ऑफ आयडिया इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. दॅट विल बिल्ड अ रॅपो. माझ्याबद्दल असं खूप सारं सांगून फायदा नाही, पण माझं का ऐकावं किंवा माझा अनुभव तुम्हाला आत्ता कसा उपयोगाचा ठरेल ते सांगण्यासाठी. आणि त्याच्यानंतर एक झलक द्यायची की मी आज तुम्हाला याच्याबद्दल बोलणार किंवा हे 3-4 मुद्दे आपण कव्हर करणार. ओके. अशा प्रकारे ते पण एक 2-3 ओळींमध्ये, मॅक्सिमम 2 ओळींमध्ये. ओके. सो अटेन्शन ग्रॅबर, देन बिल्ड अ रॅपो. आणि रॅपो बिल्डिंग रॅन्डम नाही पाहिजे. रॅपो बिल्डिंग तुमच्या टॉकशी संबंधित असली पाहिजे. आणि देन प्रिव्ह्यू ऑफ द स्पीच. ओके. दिस इज नंबर 1, ओपनिंग. खूप इम्पॉर्टंट आहे. भाषणाची ओपनिंग खूप 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 इम्पॉर्टंट आहे. माणसाचा अटेन्शन स्पॅन 18 मिनिटाचा असतो ऍव्हरेज. ओके. अटेन्शन स्पॅन म्हणजे टेड टॉक वाल्यांनी अनालिसिस केलाय की 18 मिनिटं जास्तीत जास्त एक माणूस लक्ष देऊन बघू शकतो. आणि म्हणून ते कुठल्याही टेड टॉकला 18 मिनिटापेक्षा जास्त व्हायला देत नाही. पण ऍव्हरेज जर तुम्ही बघितला 8-9 मिनिटांनंतर माणूस, हल्ली मोबाईलमुळे तर काय फार सोपं झालंय ना, थोडस जरी एक वाक्य जरी समोरचा असंबंध बोलला तर आपण मोबाईल काढून सुरू करतो. सो म्हणून ही ओपनिंग रिहर्स पाहिजे, प्रॅक्टिस पाहिजे, खूप चांगली प्रॅक्टिस केली पाहिजे त्याची. सो एकदा ओपनिंग नीट झाली की मग आपण जातो बॉडीकडे, विच इज रिलेव्हंटली इझी टॉपिक. ओके. बॉडी म्हणजे मेन जे तुमचं कोर भाषण आहे ते भाषण. आता ऑन एन ऍव्हरेज 3च पॉइंट तुम्ही सांगायचे. जर तुमचं 1 तासाचं भाषण असेल समजा, ओके, तर तुम्ही 20-20 मिनिटाचे 3 पॉइंट सांगाल किंवा 15-15 मिनिटाचे 3 पॉइंट सांगाल.
जर तुमचं भाषण 15 मिनिटाचं असेल तर तुम्ही 5-5 मिनिटाचे 3 पॉईंट सांगा. जर तुमचं भाषण 3 मिनिटाचं असेल तर तुम्ही 1-1 मिनिटाचे 3 पॉईंट सांगा. सो स्टिक टू दिस 3 पॉईंट फॉर्म्युला. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला ऑडियन्सला तेवढंच देता येईल जेवढं ते ऍब्झॉर्ब करू शकतील. ओके, ऑडियन्स खूप जास्त इन्फॉर्मेशन घेऊन जाऊ शकत नाही, आणि तुम्ही किती जोक्स, किस्से, एक्झाम्पल सांगितले ते पण ऑडियन्स घरी घेऊन जाऊ शकत नाही, कारण त्याचा फायदा नाही आहे त्यांना. त्यांना नेण्यासाठी जे मुद्दे आहेत ते मॅक्सिमम 3 ठेवा, म्हणजे डोक्यामध्ये भार नाही होत त्यांच्या जास्त. ओके, देन ते जे 3 पॉइंट्स आहेत, पॉईंट 1, पॉईंट 2, पॉईंट 3, ऑब्व्हियसली असे तुम्हाला मांडायचे आहेत. त्या पॉईंट 1 मध्ये यू स्टार्ट विथ द स्टेटमेंट. ओके, तो पॉइंट काय तुम्ही बोलताय तो पॉइंट आधी बोला, मग त्याला सपोर्टिंग गोष्टी घ्यायला सुरू करा, किंवा हा सिक्वेन्स तुम्ही उलटा पण करू शकता. यू कॅन स्टार्ट विथ अ स्टोरी ऑर एक्झाम्पल, आणि मग त्या एक्झाम्पल संपत असताना शेवटी तुम्ही सांगू शकता, आणि म्हणून आपण असं केलं पाहिजे, आणि म्हणून आपण असं वागलं पाहिजे. ओके, फॉर एक्झाम्पल नेटबेट टॉक्स मध्ये एक टॉक झाली होती, 2 भावांची, जुळ्या भावांची, ज्यांनी शेती करायला सुरू केली. सो त्या टॉक मध्ये पण पॉइंट्स असे होते की आम्ही मुलीची वाढ होत नाहीये म्हणून डॉक्टरकडे गेलो. मग डॉक्टरने सांगितलं की न्यूट्रिशन्स बरोबर मिळत नाही जेवणातून. मग आम्ही ऑर्गॅनिक फूड आणायला सुरू केलं, पण ते पण फूड स्टेल मिळत होतं, फ्रेश मिळत नव्हतं. मग आम्ही ठरवलं की आता स्वतः उत्पादन करायचं, स्वतः शेती करायचं. सो त्या स्टेटमेंट पर्यंत आता आपण स्वतः शेती का करावी या स्टेटमेंट कडे जाण्यासाठीचं जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आधी घ्या, मग स्टेटमेंट, किंवा उलट आधी स्टेटमेंट मग एक्झाम्पल, स्टेटमेंट एक्झाम्पल, स्टेटमेंट एक्झाम्पल, स्टेटमेंट एक्झाम्पल, असे तुम्हाला ते 3 पॉइंट्स कव्हर करायचे आहेत. आणि म्हणून मी इथे तुम्हाला काही ब्रेकअप देत नाही, कारण पॉइंट तुमच्या भाषणातले प्रत्येकाचे वेगवेगळे असणार. पण इट शुड हॅव दिस ब्रेकअप. ऑलवेज अ स्टोरी और एक्झाम्पल पाहिजे ते पॉइंट कन्वे करायला, आणि नॉट मोर दॅन 3 पॉइंट्स. म्हणजे काय, तुम्ही वाहवत जाणार नाही, प्रेक्षकाच्या डोक्याला भार नाही. 3 महत्वाचे पॉइंट तुम्हाला कम्युनिकेट करायचे, 3 केले, बाहेर पडला. ओके, कमी करू शकता पण जास्त नका करू. यू कॅन स्टिक टू ओनली 1 पॉइंट बट नॉट मोर दॅन 3. ओके, आता ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे की हे 3 जे पॉइंट्स आपण घेतोय ते तिन्ही कनेक्टेड पाहिजेत. असंबंध पॉइंट्स नाही आले पाहिजे. कनेक्टर जो आहे दोघांच्या मधला, ब्रिज म्हणतात त्याला भाषणामध्ये. जर तुम्ही कधी प्रोफेशनली स्पीच कुठे शिकायला गेलात तर ते सांगतील तुम्हाला, ब्रिज म्हणतात त्याला, एका पॉइंट मधून दुसऱ्या पॉइंट मध्ये उडी मारण्याला, आणि दॅट इज व्हेरी क्रिटिकल. तर ते 3 पॉइंट कनेक्ट होणार. त्या 3 पॉइंट मध्ये संबंध पाहिजे, आणि तो संबंध जोडून दाखवला पाहिजे तुम्ही. तो कनेक्ट जो आहे की या पॉइंट मधून मी या पॉइंट कडे का जातोय किंवा कसा जातोय, हा प्रवास तुम्हाला तुमच्या प्रेक्षकाबरोबर करायचा, ऑडियन्स बरोबर करायचा. सो पॉइंट 1, पॉइंट 2, पॉइंट 3 लिहिल्यानंतर मग त्यांच्यातला कनेक्टर काय बेटर असेल तो लिहायचा तुम्हाला प्रयत्न करायचा. हे ऍक्च्युली तुम्हाला लिहायचं याच ब्रेकअप मध्ये. ओके, आता हे 3 पॉइंट कुठल्या प्रकारचे असतील त्याचा मी तुम्हाला इनपुट देतोय, आणि दॅट विल मेक युअर लाईफ रिअली इझी, की कुठल्याही प्रकारचं भाषण तुम्ही क्विकली बनवू शकाल. हे जे 3 पॉइंट आपण लिहिणार त्याचा एक स्ट्रक्चर आहे, त्याचा एक अप्रोच आहे, तो मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही या तिघांपैकी कुठलाही अप्रोच घेऊ शकता. पहिला अप्रोच आहे ऍडव्हान्टेजेस वर्सेस डिसएडव्हान्टेजेस. म्हणजे पहिल्या पॉइंट मध्ये एक ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज. दुसऱ्या पॉइंट मध्ये एक ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज. तिसऱ्या पॉइंट मध्ये एक ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज, चॅप्टर क्लोज. फॉर एक्झाम्पल, मला जर डिजिटल मार्केटिंग बद्दल बोलायचं तर मी ऍडव्हान्टेज सांगणार, डिसएडव्हान्टेज सांगणार, पॉइंट 1. पुन्हा दुसरा ऍडव्हान्टेज सांगणार, डिसएडव्हान्टेज सांगणार, पॉइंट 3. तिसरा एक ऍडव्हान्टेज सांगणार, डिसएडव्हान्टेज सांगणार, पॉइंट 3. किंवा जर मला डिजिटल मार्केटिंगचे फायदे असं जर स्पीच करायचंय तर मी ते उलट करणार. पहिलं डिसएडव्हान्टेज सांगणार की नॉर्मल मार्केटिंगमध्ये डिसएडव्हान्टेज होतं की तुम्ही पेपरमध्ये ऍड देताय, पण ती ऍड किती लोक वाचतात, खरंच वाचतात की नाही, त्याचा काही पत्ता लागत नव्हता. पण डिजिटल मार्केटिंग जर तुम्ही केली तर तुमची जाहिरात कुणापर्यंत पोहोचते, किती लोक क्लिक करतायत, किती लोक ती जाहिरात खरं बघतात, किती लोक ती बघून ऍक्च्युली परचेस करतात, याचा सगळा हिशोब सांगता येतो. म्हणून डिजिटल मार्केटिंग इफेक्टिव्ह आहे. पॉइंट 1 कळलं. डिसएडव्हान्टेज अँड ऍडव्हान्टेज, किंवा जर तुम्हाला उलट सांगायचं, डिसएडव्हान्टेजेस जास्त सांगायचे आहेत तर पहिला ऍडव्हान्टेज घ्यायचा, मग डिसएडव्हान्टेज घ्यायचा. एखाद्याच्या विरोधात बोलायचं असेल, फॉर एक्झाम्पल मोबाईलचा अतिवापर, याच्यामध्ये तुम्हाला मोबाईलच्या विरोधात बोलायचंय, मग त्यावेळेला तुम्ही पहिला ऍडव्हान्टेज सांगणार की अरे मोबाईलमुळे मुलांना घर बसल्या शिकायला मिळालं लॉकडाऊन मध्ये. पण डिसएडव्हान्टेज काय झाला, स्क्रीन टाइम वाढला, डोळे खराब व्हायला लागले,
मुलांना मैदानी खेळ खेळायची इच्छा होत नाहीये. सो तुम्हाला ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज या फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही 3 पॉईंट मांडले तर तुमचं भाषण छान बनेल, कनेक्ट होईल, लवकर बनेल. आणि तसाच एक दुसरा अप्रोच पण आहे. दुसरा अप्रोच कॉज अँड इफेक्ट. हे झालं म्हणून हे होतंय. पर्यावरणाचा ऱ्हास का होतोय? कारण आपण असं भरपूर डेव्हलपमेंट करायला सुरू केली. मग त्याचा इफेक्ट कसा झाला? मग आपल्या नद्यांचे मार्ग बदलले, पाण्याचे स्रोत कमी झाले, प्रदूषण वाढलं. असे मग तुम्ही कॉज आणि इफेक्ट, पहिला कॉज सांगा की का झालंय आणि मग इफेक्ट सांगा की काय होतंय नेमकं. पॉईंट 1, पॉईंट 2, पॉईंट 3. आणि तिसरी कॅटेगरी आहे प्रॉब्लेम सोल्युशन. त्याच्यामध्ये तुम्ही 3 रिलेव्हंट प्रॉब्लेम घ्या आणि त्याचे 3 सोल्युशन सांगा. सो तुम्ही या तिघांपैकी कुठलाही अप्रोच घेऊ शकता. हे अप्रोच जर तुम्ही वापरले तर तुमची स्पीच रायटिंग फास्ट होऊन जाईल. होईल की नाही सांगा मला बरं कमेंट्स मध्ये. इज इट मेकिंग सेन्स? बट हिअर डू वी नीड टू यूज ऑल द 3 अप्रोचेस? नाही, ऑल द 3 नाही शक्यतो वापरायचे. एकच फॉर्मॅट वापरा, एकच अप्रोच वापरा. 3 ऍडव्हान्टेजेस, 3 डिसएडव्हान्टेजेस, 3 कॉजेस, 3 इफेक्ट, 3 प्रॉब्लेम, 3 सोल्युशन. ब्रिजचा आहे कुठेतरी एक्झाम्पल पुढे. हा, व्हेरी गुड क्वेश्चन मंदार नरवणे सर, चांगला प्रश्न विचारलाय. इज रिपीटिंग पॉइंट इफेक्टिव्ह फॉर बेटर अंडरस्टँडिंग? सो पॉइंट हे नाही करायचा, रिपीट नाही करायचा. पॉइंट कधीही रिपीट करायचा नाही. ते जे आपलं पर्पज आपण ठरवलं ना सुरुवातीलाच, आपल्या भाषणाचं एक 1 लाइनर पर्पज आहे ना, तो रिपीट करायचा. सो पॉइंट 1 झाल्यानंतर तुम्ही रिइटरेट करण्यासाठी पुन्हा तुमच्या पर्पजकडे घेऊन जा लोकांना. दुसरा झाल्यानंतर पुन्हा पर्पजकडे, तिसरा झाल्यानंतर पुन्हा पर्पज. तेच वाक्य सतत सतत बोलून काय होत नाही, पण त्या प्रत्येक पॉइंट नंतर ते वाक्य बोलला 2 किंवा 3 वेळा ते भाषणात आलं तरी चालेल, पण पॉइंट रिपीट नाही करायचा. मुख्य पर्पज रिपीट. आपल्या भाषणाचा एकमेव उद्दिष्ट आहे, हा पॉइंट, हा माझा पर्पज आहे, तो तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि म्हणून त्याला रिपीट करायचं. अजून आपण कन्क्लुजन मध्ये आलेलो नाही, सो कन्क्लुजनचे प्रश्न नंतर घ्या. हा, आता अमेय बावीसकर सरांचा प्रश्न आहे की आपण ऑडियन्स मधल्या कोणाचं घेऊन एक्झाम्पल देऊन करू शकतो का? उदाहरणार्थ कपिल शर्मा जसं करतो तसं. सो ते करणं रिस्की आहे. यू हॅव टू बी रिअली एक्सपर्ट इन दॅट. जर तुम्ही खूप एक्सपर्ट असाल, तुम्ही भाषण कलेत तरबेज असाल, तुम्हाला ऑडियन्सची चांगली नस आणि नस माहिती आहे तर करा, पण ऍटलिस्ट भाषण करिअरच्या सुरुवातीला करू नका. इम्प्रॉम्प्टू काहीच शक्यतो करू नका. तयारी करा, नीट तयारी करा. तुमच्या शरीराला, मनाला, तोंडाला सवय झाली पाहिजे तयारीची, आणि त्या तयारीने भाषण करा. आणि मग कधीतरी एका पॉइंटला तुम्हाला लक्षात येईल की अरे मी आता डायरेक्ट बोलू शकतो. तरी सुद्धा तयारी मिस करू नका, सोडू नका. पर्पज सांगायचा नाही, पर्पज तुमच्या फ्लो मध्ये आला पाहिजे, भाषणामध्ये आला पाहिजे. असं नाही झालं की मी जे करतोय ते हे या पर्पज तुम्हाला कम्युनिकेट करायचं, असं वाक्य नाही आलं पाहिजे. तो ज्या एक्झाम्पल्स, स्टोरीज, पॉइंट्स तुम्ही वापरताय त्याचा पर्पज अधोरेखित झाला पाहिजे. मग तो तुम्ही तिकडे तो बोलून दाखवायचा पर्पज. पण हा माझ्या भाषणाचा पर्पज आहे असं तोंड त्याच्याकडे बोट दाखवून नाही बोलायचं. हे जे प्रेझेंटेशन अप्रोच आहे तर तुम्ही कुठल्याही टाईपच्या भाषणासाठी वापरू शकता. टेक्निकल प्रेझेंटेशन साठी पण वापरू शकता. 3 advantages and disadvantages of using this machine or using this technology. You can use for technical. ओके, गुड. त्याच्यानंतर जे आपण बोलतोय की लिंक बिटवीन इच पॉइंट, जे मी तुम्हाला म्हटलं ब्रिजिंग जे आहे ते महत्वाचं आहे. लिंक बिटवीन इच पॉइंट, की प्रत्येक पॉइंट असंबंध नाही पाहिजे, तिघांमध्ये
एक लिंक पाहिजे. उदाहरणार्थ मी आमचं जे नेटबेटचा एक प्रोग्राम झाला होता पुण्याला, त्याच्या भाषणामध्ये आय मेड 3 पॉइंट्स ओनली. पहिल्या पॉईंटमध्ये मी हे सांगितलं की आम्ही हे सगळं का करतोय. ओके, नेटबेट काय काम करतोय, कोणासाठी करतोय, कसं करतोय, कसा रिस्पॉन्स आहे. आणि मग त्याच्यानंतर कनेक्टिंग दुसरा पॉईंट घेताना लिंक बिटवीन इच पॉईंट की हे कोर्सेस आम्ही लोकांना देतोय, लोक शिकतायत. आणि मग त्याच्यातल्या काही लोकांनी आम्हाला संपर्क करायला सुरू केला आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली की हे आमच्यासाठी खूप चांगलं आहे, कारण आम्ही घरामध्ये एकटे आहोत, लॉकडाऊनचा काळ आहे, सिनियर सिटीजन आहोत आणि आम्हाला कोणीतरी आमच्या बरोबर बोलतं हीच मोठी गोष्ट वाटते. शिकवणं तर पुढची गोष्ट आहे. आम्हाला खूप खरंच जिवंत असल्यासारखं वाटतंय तुमच्यामुळे. आणि म्हणून मग आम्ही सिनियर सिटीजन्सचा विचार करायला सुरू केला. मग सिनियर सिटीजन्सला काय लागतं त्यांच्यासाठी मग आम्ही म्युझिक आहे, म्युझिक थेरपी आहे, फिटनेस आहे, ह्या प्रकारच्या गोष्टी त्यांच्यासाठी घेऊन आलो. आणि मग ते पुढे सिनियर सिटीजनच्या मॉडेलमध्ये गेलं. असं हे कनेक्टर आहे. सो तुम्हाला ते लिंक जी बिल्डिंग आहे ना, एका पॉईंट मधून दुसऱ्या पॉईंट मध्ये घेऊन जाणार ती बिल्ड करणं महत्वाची आहे. ती प्रत्येक तुमच्या स्पीचसाठी, प्रत्येकाच्या स्पीचसाठी वेगळी होईल, पण लिंक असणं गरजेचं, दोघांमध्ये संबंध असणं गरजेचं आहे. आणि तो संबंध तुम्ही कसा जोडणार, त्याला ट्रान्झिशन म्हणतात, ब्रिज म्हणतात, शब्द वेगवेगळे. तो जे ट्रान्झिशन एका पॉईंट मधून दुसऱ्या पॉईंट मध्ये जाण्याचं ते महत्वाचं आहे. सो जर तुम्ही कुठल्याही टॉक्स बघा, आता नेटबेट टॉक्स तुम्हाला दिसतील, युट्यूबवर आहेत, इंग्रजीमध्ये टेड टॉक्स आहेत. त्या जर टॉक्स तुम्ही बघितल्या तर त्या भाषणांमध्ये तुम्ही हे कनेक्टर शोधा की कसे 3 किंवा 4 पॉइंट्स घेतले आणि त्या एका पॉइंट मधून दुसऱ्या पॉइंट मध्ये कसा गेलाय. कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो, भाषण करताना ना आपण मुद्दे काढतो, फार छानपैकी मुद्दे काढतो, आणि त्या मुद्द्यांच्या मध्ये काय बोलायचं ना, तिकडे आपलं ततपप होतं, कारण प्रॅक्टिस केलेली नसते. आणि म्हणून हे ट्रान्झिशन्स जे आहेत ना, ते प्लॅन करणं गरजेचं आहे. खूप वेळा लोक ट्रान्झिशन प्लॅन करत नाहीत. मुद्दा चांगला असतो, स्ट्रॉंग असतो, बोलणारा वक्ता चांगला असतो, पण ते कुठे क्लोज करायचं, कुठून पुढच्या पॉइंटला जम्प करायची ते कळत नाही. आणि ते फिरत 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 तेच रिपीट करत राहतो. आणि मग तिकडे लोकांचे ते लिंक तुटते, लोक त्याच्याशी डिस्कनेक्ट होतात. ओके, सो मेक शुअर की तुम्ही नुसते पॉइंटचं प्रिपरेशन नाही करणार, तर एका पॉइंट मधून दुसऱ्या पॉइंट मध्ये जाण्यासाठी मी काय वाक्य बोलणार आहे ह्याचं प्रिपरेशन करा. सो दिस इज द सेकंड पार्ट, दॅट इज बॉडी ऑफ द talk, body of the speech. Any questions here? Please ask. संदीप जी, people planted in audience, ते सगळं नाही करायचं. Will all these steps same for technical? हा, so more or less same. Any questions, queries? कळलाय पॉइंट 2? आता आपण त्याच्यानंतर कन्क्लुजन ऑफ द टॉक कडे जातोय. Do we have to write each word of the presentation? So not necessary each word. Okay. त्याचा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे तुम्हाला वापरायचं. सो आता मी ते उत्तर देत नाही, प्रश्न तुमचा मी घेणार आहे. लिंक कशी जोडायची ते महत्वाचं आहे. ते प्रत्येक स्पीच मध्ये ती लिंक वेगळी असणार. तुमच्या भाषणाचे मुद्दे त्याच्यानुसार ती लिंक ठरणार, पण लिंक जोडणं गरजेचं आहे. 1-2 ओळीमध्ये लोकांना ते ट्रान्झिशन होताना असं कळलं नाही पाहिजे. म्हणजे पटकन दरवाजा बंद झाला मग उघडला असं नाही, तो हळूच त्या दरवाजातून निघून गेला असं वाटलं पाहिजे. हा, नकळत विषय सोडून बोलले जाते, त्याच तर मी सांगतोय मगासपासून. जर तुम्ही विषयाची मांडणीच नीट केली, प्रिपरेशन नीट केलं, तर तुम्ही नकळत होणारच नाही. मुख्य मुद्दा हाच आहे सगळं करण्याचा, की नकळत काही होऊ नये आपल्या बरोबर. अनप्रिपेअर्ड जाऊ नका. आता बघा, आपण जी पब्लिक स्पीकिंगची जी मी सिरीज सुरू केली आहे थिंक स्मार्ट मध्ये, मागच्या एपिसोड मध्ये आपण बघितलं की सभाधीटपणा, म्हणजे बऱ्याच लोकांना भीतीच वाटते, घसाच सुकतो बोलायचं म्हटलं की, त्याच्यावर आपण सोल्युशन शोधलं. आता आपण भाषणाची तयारी करतोय. पुढच्या सेशन मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की भाषण ऍक्च्युली बोलण्याची तयारी कशी करायची. आता आपण लिहिण्याची तयारी करतो, पुढच्या वेळेस बोलण्याची तयारी. त्याच्यानंतर पुढच्या एपिसोडमध्ये ऍक्च्युली भाषण डिलिव्हर करताना आपल्याला काय काय करायचंय, म्हणजे अगदी कपडे कसे असावेत पासून आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. असे हे 4 एपिसोड असणार आहेत. त्यातला आपला हातचा दुसरा आहे. स्टेप बाय स्टेप शिकायच्या गोष्टी. ओके, गुड. आय थिंक आय हॅव आन्सर्ड ऑल युअर क्वेश्चन्स.
त्याच्यानंतर आपण येतोय कन्क्लुजन कडे, की आपलं जे भाषण आहे त्याचा शेवट जो आहे तो महत्वाचा आहे. जसं सुरुवात महत्वाची आहे, पॉइंटर्स तर ठीक आहे, तुम्ही जेवढ्या स्टोरी सांगणार तेवढे पॉइंटर कनेक्ट होणार, आणि शेवटचं आहे कन्क्लुजन. कन्क्लुजन मध्ये तुम्हाला गो बॅक टू पर्पज ऑफ द स्पीच. सो कन्क्लूड करताना तुम्हाला पुन्हा एकदा पर्पज जो आहे तो बोलायचा आहे. वोकल अँड वर्बल स्पीच. वोकल म्हणजे कन्क्लूड करताना तुमचं बोलण्याची स्टाईल पण महत्वाची आहे. तुमचं ओव्हरऑल स्पीचची बोलणं आणि कन्क्लुजनचं बोलणं त्याच्यामध्ये फरक पाहिजे. कन्क्लुजनचं बोलणं धीर गंभीर असेल किंवा कॉमेडी असेल, फुल फनी मोडमध्ये असेल, एक्स्ट्रीम असेल, पण तुमच्या नॉर्मल टॉकमध्ये आणि कन्क्लुजन मध्ये टोन ऑफ व्हॉइस बदललेला असेल. ओके. शब्द जे आहेत त्या शब्दांवर फोकस करा, की तुम्ही अप्रोच कुठला असला पाहिजे तुमच्या भाषेचा. कारण काय होतं माहितीये, बऱ्याच वेळेला आपण खूप फॉर्मल गोष्टी बोलतो. मग जर तुमचं भाषण फॉर्मल असेल तर कन्क्लुजन मध्ये थोडंसं कॅज्युअल व्हा किंवा अदर वे राऊंड. ओके. जर भाषण कॅज्युअल असेल तर कन्क्लुजन मध्ये थोडंसं फॉर्मल व्हा. कनेक्ट कोअर मेसेज टू द ऑडियन्स. म्हणजे अगेन बॅक टू पर्पज वालीच गोष्ट आहे, की तुम्ही जे बोलात, मी तर बऱ्याच वेळा सांगतो की हे तुम्हाला पाहिजे तर माझं भाषण विसरायचं तर पूर्ण विसरा आत्ताच, पण हे एक वाक्य तुम्ही तुमच्याबरोबर नक्की घेऊन जा. असं करून तो मी पर्पज त्यांच्या डोक्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो. क्लिअर अँड कन्साइज क्लोजिंग. क्लिअर अँड कन्साइज क्लोजिंग. अगेन क्लोजिंगला बरेच लोकांची तयारी नसते, भाषणाचे मुद्दे काढलेले असतात, पण आता कुठे थांबू ते कळत नाही पटकन ऑन द स्पॉट बोलत असताना, आणि मग आपण तेच 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 बोलत राहतो, तोच मुद्दा डीप मध्ये समजवत जातो आणि त्याच्यामध्ये पुन्हा आपला डिस्कनेक्ट होतो. सो कन्क्लुजनच्या वेळेला तुमचा मेसेज जो आहे तो कन्साइज, ते मोजक्या शब्दांमध्ये असला पाहिजे. आणि ते टोस्ट मास्टर्स असतात ना, टोस्ट मास्टर्स मध्ये तुम्ही गेलात, भाषण घेऊन गेलात, तर ते पहिल्या एडिटिंग मध्ये तुमच्या भाषणाचं 50% कट करून टाकतील शब्द, अननेसेसरी शब्द. ओके. आणि म्हणून ते टोस्ट मास्टर्स मध्ये जर तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला भरपूर फायदा होईल, की तुम्ही भाषण बोलता त्यातला प्रत्येक शब्द त्याला एक महत्व असतं. उगाच फाफट पसारा म्हणून तोंडाला येईल ते बोलत नाही जायचं, आणि मग ते त्याच्यामध्ये कसं कट करत जायचं. तुमची जी टाइम टॉक असते 15 मिनिटं 20 मिनिटाची, 5 मिनिटाची टॉक असते, ती इफेक्टिव्ह करण्यासाठी कसं एडिटिंग करायचं ते मी पुढे तुम्हाला सांगणार. ओके. आणि देन अगेन क्लोजिंग विथ अ स्टेटमेंट, कोटेशन और पोएम. इथे फॅक्ट नाही सांगायचा, इथे स्टोरी नाही सांगायची. कन्क्लुजन करत असताना तुम्ही त्यांना लक्षात राहील असं एखादं कोटेशन सांगा किंवा असं पोएम सांगा. एक आमचं रंजना बाजी मॅडमनी एक नेटबेटमध्ये टॉक दिलेली त्याच्या सहज शिक्षणावर, आणि त्यांनी शेवटच्या स्लाइडवर एक छान वाक्य लिहिलेलं, की धूल चेहरे पे थी मैं आईना पोछता रहा. म्हणजे की खरं तर दोष माझ्यातच होता, पण मी दुसरीकडे बघत होतो चुका काय होत्या. आणि एक मस्त त्यांनी त्याचं क्लोजिंग केलं, ते फार आवडलं लोकांना. सो अशा प्रकारचं कोट पोएम जे आहे ती थोडं लाइटर मोडवर त्यांना घेऊन जाईल, अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता. दॅट इज ओनली लास्ट स्लाइड किंवा 2 लाईन्स. सो बेसिकली जर तुम्ही बघितलं स्ट्रक्चर, मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. ओपनिंग इज क्वाईट इम्पॉर्टंट, ज्याच्यामध्ये तुम्हाला यू कॅन स्टार्ट विथ अ क्वेश्चन, अ फॅक्ट और अ स्टोरी. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर लोकांना एक ग्लिम्स द्या की काय येणार आहे माझ्या टॉकमध्ये, काय कशाबद्दल बोलणार आहे, 2-3 ओळी ते सांगायचे. त्याच्यानंतर ते मुद्दे, प्रत्येक मुद्द्यांमध्ये ब्रिज पाहिजे, आणि त्याच्यानंतर क्लोजिंग, ज्याच्यामध्ये वन सिंगल पर्पज जो आहे तो तुमचा कम्युनिकेट झाला पाहिजे. व्हेरी स्पेसिफिक वर्ड्समध्ये, ऍक्शनेबल, की लोकांनी तो कसा वापरावा, गेल्या गेल्या कसा वापरू शकतील, आणि एंड विथ अ कोट और अ पोएम. So this is the structure that will make your bhashan really good. Any questions here? Is it better not to overlook self-restraint? I don't get this question. Not to look self-restraint म्हणायचं वाटतं तुम्हाला. व्होकल अँड वर्बल मध्ये बेसिकली जे तुम्ही शेवटचं वाक्य बोलताय ना, त्याची प्रॅक्टिस करा. त्याच्यामध्ये पॉजेस असतात बरेचसे. ओके. तर तुम्हाला एक्झाम्पल कसं देऊ. सो मित्रांनो, जर खरंच तुम्हाला भाषण करायचंय किंवा खरंच तुम्हाला वाटतं की तुम्ही एक बेस्ट भाषण करावं, तर त्याच्यासाठी तयारी किती महत्वाची आहे तुम्हाला लक्षात आलंच असेल, बरोबर की नाही. आणि अशा बिना तयारीचं जर तुम्ही गेलात
तर तुमचं भाषण कनेक्ट होणार नाही, त्या स्टेजवरचा तुमचा वेळ, तुमच्या ऑडियन्सचा वेळ वाया जाईल. तर पॉझेस बघा, हे जे आहेत दॅट इज कॉल्ड व्होकल अँड व्हर्बल स्पीचेस. सो जे एंड करताना बघा ना, बऱ्याचशा मूवीज मध्ये शेवटचे वाक्य किंवा सुरुवातीचं वाक्य बोलायला अमिताभ बच्चन असतं. एक्झॅक्टली ते, बिकॉज व्होकल अँड व्हर्बल स्पीच, व्हॉइस मॉड्युलेशन. त्याची प्रॅक्टिस करायची, पॉजेसची प्रॅक्टिस करायची असते. कुठल्या वाक्याला कुठे पॉज घ्यायचा त्याची प्रॅक्टिस करायची असते. मी प्रॅक्टिसमध्ये हे सगळं सांगणार आहे. उदाहरणार्थ बरेच लोक म्हणतात ना की आरशासमोर राहून करा, तर काही लोकांना ते चालतं, काही लोकांना जमत नाही ते पण आरशाच्या समोर. सो बेसिकली कानामध्ये हेडफोन टाका, मोबाईल रेकॉर्डरमध्ये टाका आणि चालत चालत पूर्ण भाषण बोला आणि तुमचा आवाज रेकॉर्ड करा. आणि मग नंतर ते रेकॉर्डिंग 2-3 वेळा ऐका, परत रेकॉर्ड करा, परत ते रेकॉर्डिंग 2-3 वेळा ऐका. असं तुम्ही एक दिवसभरात कंटिन्यू करायचं. एकदा सुरू केलं का कंटिन्यू पुढचे 2 तास, 3 तास, 4 तास जेवढी लागेल, जेवढं इम्पॉर्टंट भाषण आहे तेवढं केलं तर मग तुमचं ते रिफाईंड होतं. कारण स्वतःचा आवाज स्वतःच्या कानामध्ये जाणं हे बेस्ट आहे फ्रॉम युअर अंडरस्टँडिंग पॉईंट ऑफ व्ह्यू. सो तुमचा आवाज, तुमचं मॉड्युलेशन, तुम्ही कसा पॉज घेताय, कुठले शब्द बोलताय, कुठे थांबताय, ते तुमचं ब्रेन अनालाइज करायला सुरू करतं. ओके, त्याच्यानंतर स्टेप नंबर 6 आहे. स्टेप नंबर 6 मध्ये एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही, कारण हे जे मी तुम्हाला ब्रेकअप दिलं ते ब्रेकअप बघून तुम्हाला तुमचा ऍक्च्युअली पहिला भाषणाचा ड्राफ्ट लिहायचा आहे. काही लोक मुद्दे मुद्दे लिहितील, काही लोक पूर्ण शब्दशः लिहितील, दॅट इज अप टू यू. ओके, मी सुरुवातीला पूर्ण शब्दशः लिहायचो. ओके, कुठे अनुस्वार कुठे हे ते पण लिहायचो. आता तसं लिहत नाही, पण कधी कधी खूपच महत्वाचं मोठं भाषण असेल तर मी ते करतो. सो देर इज नो हार्म पूर्ण भाषण लिहिण्यात, पण ते पाठ करून आपल्याला बोलायचं नाही. ओके, भाषण करत असताना ते पाठ करणंच नाही, पण ते सराव केलेलं भाषण असलं पाहिजे. ओके, सराव करणं आणि पाठ करण्याचा फरक आहे. अगदी शब्दचे शब्द तसं जाऊन हाताची घडी घालून स्टार्ट टू एंड बोलणं ते पाठांतर आहे. आणि जर तुम्ही नीट सराव केला, कुठे पॉज घ्यायचा आहे, इव्हन कुठे हात वारे कसे असणार आहेत ह्याचा पण सराव असतो. या सगळ्याची प्रॅक्टिस जर तुम्ही केली नीट चांगली, तर मग ते भाषण चांगलं, ते काय म्हणतात, ठोकून ठोकून चांगलं केलेलं भाषण असतं ते समोरच्याला कनेक्ट होतं, कम्युनिकेट होतं. ओके. त्याच्यानंतर येते ती एडिटिंग. हे तुम्ही एक पहिला ड्राफ्ट बनवला, जे मी तुम्हाला सांगितले ऑलरेडी 100 शब्द लिहायचे आपल्याला पर मिनिटाचे. तर त्याच्यानंतर येते ती एडिटिंग. आणि एडिटिंग मध्ये मित्रांनो प्रत्येक शब्दाचा रिव्ह्यू गरजेचा आहे, प्रत्येक शब्दाचा. मी तुम्हाला एक वाक्य सांगतो, जेव्हा जेव्हा हा पॉईंट येतो मला ते वाक्य आठवतं की एक वाक्य मी वापरलेलं की आय कॅनॉट ट्रस्ट यू एनी मोर विथ हायर रिस्पॉन्सिबिलिटीज. आय कॅनॉट ट्रस्ट यू मोर विथ हायर रिस्पॉन्सिबिलिटी. थोडक्यात मला सांगायचं की तू एकदा फसवलेस, परत काय मी तुला अजून मोठं काम देणार नाही. बट देन आय गॉट अ ऑब्जेक्शन त्या ट्रस्ट वर्डवर समोरच्या व्यक्तीकडून. आणि देन आय रिअलाइज की इन्स्टेड ऑफ ट्रस्ट मी रिलाय वापरायला पाहिजे होतं. ट्रस्ट वेगवेगळ्या प्रकारची असते ना. ट्रस्ट ब्रेक होणं खूप मोठं रिलेशनशिप तुटण्यासारखं असतं. पण मी जर त्याच्यामध्ये वाक्य वापरलं असतं, शब्द वापरला असतं, आय कॅनॉट रिलाय, की मी आता तुझ्यावर अवलंबून राहू शकत नाही, कारण एकदा तुम्हाला चांगलं काम करून दिलं आहे, सो पुढचं काम करशील याची काही गॅरंटी नाही. ओके, सो रिव्ह्यू इच अँड एव्हरी वर्ड. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही जो कुठला फर्स्ट ड्राफ्ट लिहाल 50% निघून जाणार त्याला. ते काढण्यासाठी यू हॅव टू बी मर्सीलेस. ओके, मर्सीलेस म्हणजे दयामाया दाखवायची नाही. बऱ्याच वेळा एखादं स्लोगन आपल्याला खूप आवडतं, एखादा किस्सा खूप आवडतो, तो सांगायची खूप इच्छा होते, एखादा पॉइंट सांगायची खूप इच्छा होते, पण तो रिलेव्हंट आहे की नाही, व्हॉट्स इन इट फॉर मीच्या फॉर्म्युलाने तो जर बघितलात आणि त्याच्यानुसार तुम्ही एडिटिंग करायला लागलात, तर तुम्हाला चांगलं एक व्हर्जन मिळेल. आणि तुम्हाला आत्ताच सांगतो की किमान 5 ड्राफ्ट बनवा. म्हणजे फर्स्ट ड्राफ्ट करेक्शन, सेकंड ड्राफ्ट करेक्शन, थर्ड ड्राफ्ट करेक्शन, फोर्थ ड्राफ्ट करेक्शन, 5वा जो तुमचा ड्राफ्ट असेल तो मोर ऑर लेस चांगला बनलेला असेल. ओके, हे 5 ड्राफ्ट करण्याची तयारी आहे का तुमची भाषणाची तयारी करताना? पण जसं मी सांगितलं, 10 मिनिटाच्या भाषणाला 2-3 दिवस तयारी लागते किमान. सोपं नाहीये भाषण, कमी वेळात भाषण करणं. सो तयारी आहे का तुमची 5 ड्राफ्ट करण्याची? टाइप हिअर इन कमेंट्स.
5 वेळा करणार का ड्राफ्ट? मी अजूनही करतो. माझ्या प्रत्येक भाषणाच्या आधी मी मोबाईलवर टाकतो, रेकॉर्डरवर टाकतो, मोबाईल घेतो, गार्डन मध्ये जातो किंवा ऑफिसमध्ये फेऱ्या मारत मारत स्वतःलाच रेकॉर्ड करतो, टाइम लावून रेकॉर्ड करतो. मग तो जे काय आलेला आहे त्याच्यामध्ये परत ऐकतो, परत त्यातले शब्द रिवाइज करतो, पुन्हा एक नवा ड्राफ्ट बनवतो. असं करतो 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 खूप वेळ घेतो प्रिपरेशनला. बट त्या प्रिपरेशनमुळे ऍक्च्युअल भाषणाच्या वेळेला बिलकुल टेन्शन येत नाही. सो तुमचं भाषण जिथे पण असेल, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही भाषणासाठी स्टेजवर चढता त्याला व्यासपीठ असा शब्द आहे, माहितीये तुम्हाला? आता मी वक्त्यांना व्यासपीठावर बोलवतो किंवा बोलवते असं म्हणतात ना, ते व्यासपीठ शब्द कुठून आला माहितीये? महर्षी व्यास जिथे बसायचे त्या जागेला व्यासपीठ म्हणतात. आणि म्हणजेच काय की तिथे येऊन बोलणारा माणूस विद्वान असला पाहिजे अशी अपेक्षा असते, म्हणून त्याला व्यासपीठ म्हणतात. आजकाल कुणी उठून काही बोलतो ती गोष्ट वेगळी, पण त्या व्यासपीठाचा मान ठेवायचं तर तेवढं विद्वान तुम्हाला बनलं पाहिजे. आणि नुसतं विद्वान म्हणून चालत नाही, ते ज्ञान समोरच्याला कळेल अशा भाषेत देता आलं पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही माउंट एव्हरेस्ट चढून आलात, त्याच्याबद्दल भाषण आहे, तर तुम्ही माउंट एव्हरेस्ट मी असं झालो, असं गेलो, असं चढलो असं सांगितलं तर फायदा नाही. समोरच्याच्या मनात इच्छा उत्पन्न झाली पाहिजे आणि विश्वास उत्पन्न झाला पाहिजे की तो पण माउंट एव्हरेस्ट चढू शकतो. ते खरं भाषण आहे. समोरच्याला, तुमच्या ऑडियन्सला लक्षात घेऊन बोला. पर्पज ऑफ स्पीच काय झाला? जर तुम्ही माउंटेनर आहात, तुम्ही माउंट एव्हरेस्ट चढून आलाय आणि तुम्हाला भाषण द्यायचंय, पर्पज ऑफ स्पीच हाच नाही की मी माउंट एव्हरेस्ट कसं चढलो. पर्पज ऑफ स्पीच हा आहे की तुम्ही माउंट एव्हरेस्ट कसा चढू शकता. ऑलवेज थिंक फ्रॉम युअर ऑडियन्स पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, दिस इज रिअली इम्पॉर्टंट. आता आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला करायची आहे, ती म्हणजे जेव्हा पण तुम्ही एडिटिंग कराल तेव्हा तुम्हाला जे शब्द तुम्ही घेताय, जो तुमचा ड्राफ्ट बनतोय ना, त्या शब्दांचे दुसरे मिनिंग्स काय आहेत त्याचा विचार करायचा. बऱ्याच वेळेला आपण जे आपल्याला मिनिंग वाटतंय ते समोरच्याला वाटत नाही, किंवा कधी कधी तुम्ही शॉर्ट फॉर्म्स वापरता जे तुम्हाला माहिती आहेत. टेक्निकल प्रेझेंटेशन मध्ये बऱ्याच वेळेला असं होतं, जे तुम्हाला माहिती आहेत पण समोरच्याला कदाचित माहिती नसणार. आणि म्हणून अशा प्रत्येक शब्दाचं अनालिसिस करणं, काही शब्दांचा डबल मिनिंग निघू शकतं, त्याच वाक्यामध्ये वेगळा अर्थ लागू शकतो आणि मग नंतर सगळे भांडणं होऊ शकतात, वादविवाद होऊ शकतात, किंवा कम्युनिकेट होणार नाही पॉइंट तुमचा प्रॉपरली. आणि म्हणून तुम्ही जे काही लिहिताय त्या प्रत्येक शब्दाचा दुसरा अर्थ काय आहे, वेगळा अर्थ काय, किंवा हाच शब्द इथे पाहिजे का, याचा दुसरा समानार्थी टाकता येईल का, याचा विचार करा. आणि त्याच्याही पुढे जाऊन एक आणखीन गोष्ट आहे की ते शब्द जेव्हा तुम्ही बघताय, तुमच्या स्क्रिप्ट मधले एक एक शब्द जेव्हा तुम्ही नोट करताय, या शब्दाला मी कशाने रिप्लेस करू, ओके, असं जेव्हा तुम्ही बघताय. मला आठवतं एक किस्सा कोणीतरी सांगितलेला की ते भाषण घेऊन तो एका त्यांच्या मेंटॉरकडे गेलेला आणि त्या मेंटॉरने एक 7 वाक्यांच्या पॅराग्राफचं एका वाक्यात रूपांतर केलेलं. 7 सेंटेन्सेस कन्वर्टेड इंटू 1 सेंटेन्स. आणि म्हणून तो मेंटॉर होता, कारण ते स्पीच बघितल्या काय अननेसेसरी ते काढून टाकलं नाही आणि ते 7 वाक्याचा पॅराग्राफ एका वाक्यात कम्युनिकेट केला. असं केलं पाहिजे. जितकं कमी तितकं चांगलं भाषणाच्या बाबतीत. जितकं कमी, जितकं प्रॅक्टिस तितकं चांगलं. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त कम्युनिकेशन केलं पाहिजे. आता जे शब्द तुम्ही लिहिलेत स्क्रिप्टमध्ये, त्याचे एक तर तुम्ही समानार्थी शब्द काढणार, त्याचे विरुद्धार्थी म्हणजे विरुद्धार्थी नाही, दुसरे मिनिंग्स काय निघतील, ओके, तसे काढणार. आणि या शब्दावरून मला कोटी काय करता येईल. कोटी माहिती आहे ना तुम्हाला, कोटी समजते ना, शाब्दिक कोट्या असतात की एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ वापरून आपल्याला हे करता येतात. सो तशी शाब्दिक कोटी काय करता येते, आणि 2-3 चांगल्या शाब्दिक कोटी तुम्ही वापरू शकता. मराठी भाषा एवढी श्रीमंत आहे की शब्दाला कोटी मिळते. ओके, कोटी 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 मिळतील. बघा, मराठी भाषा एवढी समृद्ध आहे की तुम्हाला 1 कोटी कोटी शब्दांचे मिळतील. सो प्रत्येक ठिकाणी करता येते. मराठी भाषा खूप समृद्ध आहे. सो तशा खूप जास्त नाही. आता उदाहरणार्थ शिवाजीराव भोसले यांचं नाव घेतलं मगाशी. शिवाजीराव भोसलेंचं भाषण नीट ऐका. त्यांच्या भाषणाची एक विशिष्ट पद्धत आहे आणि ते तोच पॉइंट, तो शब्द 4-5 वेगवेगळ्या प्रकारे मांडायचे. किंवा पु ल देशपांडे म्हणा, शिरीष कणेकर, शाब्दिक कोटी करण्यामध्ये जबरदस्त व्यक्ती होत्या.
पु ल देशपांडेंची भाषणं तुम्ही ऐकली आहेत ना, आपले नशीब चांगले आहेत की युट्यूबवर अवेलेबल आहेत. काय काय भाषणं त्यांची, ऍक्च्युली भाषणं, त्यांनी सांगितलेली कथाकथन नाही, ऍक्च्युली भाषणं इव्हेंट्समध्ये केलेली अप्रतिम आहेत, अप्रतिम आहेत. कधीही ऐका. भाषण कसं असावं या बाबतीत जर बघायचं असेल तुम्हाला. ओके, सो शब्दांबरोबर हे खेळणं गरजेचं आहे. शब्दांचे समानार्थी शब्द, चुकीचा अर्थ निघतील किंवा उलटा अर्थ निघतील असे शब्द, आणि कुठे मला शाब्दिक कोटी साधता येईल असे शब्द ते करा. त्याच्यामध्ये रिव्हिजन जेव्हा तुम्ही करणार 5व्या ड्राफ्ट पर्यंत तुमचं बऱ्यापैकी स्पीच चांगलं तयार झालेलं असेल. ओके, सो फ्रेंड्स, दिस इज 7 स्टेप्स ऑफ रायटिंग अ स्पीच फॉर यू. याच्यातलं मी हे फक्त आउटलाईन ओपन ठेवतो कारण त्याच ती महत्वाची आहे. बाकी गोष्टी आपण वेगळ्या बघू शकतो नंतर. एनी क्वेश्चन्स हिअर, प्लीज आस्क. सो नेटबेटच्या मास्टर माइंड सिरीज मध्ये तुम्ही जॉईन करा. त्याच्यामध्ये जर तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला हे सगळ्या मागच्या भागांची रेकॉर्डिंग पण मिळणार आहे. आणि पुढे खूप इंटरेस्टिंग आपण पब्लिक स्पीकिंगवर आणखीन 2-3 घेणार आहोत. माझ्या आजच्या सेशन मध्ये तुम्हाला व्हॅल्यू मिळाली की नाही सांगा मला. व्हॅल्यू ऑन स्केल ऑफ 1 to 10. 1 व्हॅल्यू म्हणजे कमी, 10 म्हणजे खूप जास्त. ऑन अ स्केल ऑफ 1 to 10. आय जस्ट वॉन्ट टू अंडरस्टँड. हा, मी माइंड मॅप ई ड्रॉ माइंड नावाचं सॉफ्टवेअर सध्या टेस्ट करतोय, फ्री मध्ये वापरतोय ते ई ड्रॉ माइंड. आधी मी वेगळं वापरायचं. आजचा विषय थोडा मोठा होता, त्याच्यामुळे मला ऍक्च्युली खूप उदाहरणं घ्यायची होती पण ती मला घेता आली नाही. पण मी जेव्हा पुढच्या वेळेला प्रिपरेशन आणि ऍक्च्युली डिलिव्हरी आहे तेव्हा मी खूप उदाहरणं, खूप व्हिडिओ मी दाखवणार आहे तुम्हाला. जसं आता मी शाहरुख खानचा व्हिडिओ बघायला सांगितलं टेड टॉकचा, किंवा टेड टॉक एज्युकेशन व्हिडिओ असं जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल, पहिलाच मिळेल. तो पण खूप छान आहे. हाऊ स्कूल स्किल क्रिएटिव्हिटी असा एक टॉपिक आहे. हाऊ स्कूल स्किल्स क्रिएटिव्हिटी, ते पण अमेझिंग टॉक आहे. किंवा एक धनंजय म्हणून आहे, वर्ल्ड बेस्ट टॉक जे आहे त्याची, धनंजयची, ती मिळेल. श्रीलंकेचा आहे तो, धनंजय नावाचा. धनंजय स्पीच असं सर्च केलं तरी मिळेल तुम्हाला. ती जगातली सगळ्यात बेस्ट टॉक म्हणून फेमस आहे. किंवा मार्टिन लुथर किंगची आय हॅव अ ड्रीम, किंवा विन्स्टन चर्चिलची जी ह्याची आहे वर्ल्ड वॉरची, ती बघा. ओबामाची होप जी स्पीच आहे ती बघा. खूप चांगल्या स्पीचेस आहेत त्या. एक युट्यूबवर चॅनल आहे इंग्लिश स्पीचेस नावाचा, तो सबस्क्राईब करा. तिकडे खूप चांगल्या इंग्लिश मध्ये स्पीचेस आहेत, खूप चांगल्या. सो सगळ्यांना प्रिपरेशन करायला लागतं. पीएम मोदींना पण प्रिपरेशन करायला लागतं, त्याच्याशिवाय होत नाही. त्यांचा तर शब्द लोक कॅप्चर करतायत, कुठे चुकतो का बघतायत. तर त्यांच्यासाठी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू बी प्रिपेअर्ड फॉर ऑल द टॉक्स. तुम्हाला मी थोड्याच वेळात आधीचं रेकॉर्डिंग कसं मिळेल ते सांगतोय. जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. माझा पॉइंट सांगून झाला नव्हता म्हणून थांबलो होतो. ओके, सो प्रश्नोत्तर घेऊया, पण त्याच्या आधी तुमच्यापैकी कोणाला रेकॉर्डिंग कसं मिळवायचं तर ते मी सांगणार आहे. रेकॉर्डिंग आम्ही अत्यंत नॉमिनल किमतीमध्ये उपलब्ध करून दिलंय. लाईव्ह सेशन फ्रीच आहेत. तर तुम्हाला ऐकायचंय का? म्हणजे तेवढा वेळ मी घेणार नाही. जर तुमचं परमिशन असेल तर पी टाईप करा की हे रेकॉर्डिंग कसं मिळवायचं त्याच्याबद्दल मी सांगेन. जर तुमची परमिशन असेल तर पी टाईप करा, क्विकली करा प्लीज. ओके, गेट, थँक्यू. तुम्हाला इथे पेज दिसतंय मित्रांनो, हे पेज आहे मास्टर माइंड सिरीजचं. या पेजची लिंक मी